सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एक नवीन व्याख्यान, नवीन विषय घेऊन येतोय आम्ही. दिगंबरराव बिंदू कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भोकर, जिल्हा नांदेड. त्याचबरोबर कला महाविद्यालय भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या दोन महाविद्यालयांच्या इतिहास विभागांच्या संयुक्त विद्यमाने आपण ओळख मूर्तिशास्त्राची ही व्याख्यानमाला मागील 25 दिवस ऐकत आहात. आज या व्याख्यानमालेतील 26वे पुष्प गुंफलं जाणार आहे. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट राज कुलकर्णी. कुलकर्णी सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आज अखेर 25 व्याख्यानं आपण सर्वांनी ऐकलीत आणि आज ॲडव्होकेट राज कुलकर्णी आपणास तेर वस्तू संग्रहालयातील मूर्तींच्या संदर्भानं विश्लेषण करणार आहेत आणि मांडणी करणार आहेत. कुलकर्णी सरांची मी थोडक्यात ओळख करून देतो. खरं तर थोडक्यात ओळख म्हणता येण्यासारखी निश्चित ओळख सरांची नाहीये, पण आपल्याकडे असलेल्या मर्यादित वेळेच्या पार्श्वभूमीवरती सरांची ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करेल. सरांचं BSc झालेलं आहे, LLB झालेलं आहे आणि राज्यशास्त्र विषयामध्ये MA केलेलं आहे सरांनी. तर एका राष्ट्रीय संस्थेमध्ये फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी या राष्ट्रीय फोरमचे प्रवक्ते म्हणून काम करतात. त्याचबरोबर इंदिरा गांधी बर्थ सेनिटरीचे संयोजन त्यांनी 2017 साली केले होते. इतिहास, विज्ञान, निसर्ग, जीवन, समाज जीवन, भाषा, साहित्य अशा विविध विषयांवर सरांनी लेखन केलेलं आहे. या लेखनाची प्रचंड आवड असल्यामुळे खरं तर सरांचा हा सगळा लेखन प्रपंच दैनिक लोकसत्ता, दिव्य मराठी, महानगर, संचार, आपलं महानगर, प्रजापत्र अशा विविध वृत्तपत्रांमधनं लेखरूपात प्रकाशित झाले. त्याचबरोबरीनं त्यांनी स्तंभलेखन सुद्धा केलेलं आहे. आकाशवाणी, पुणे, मुंबई, नागपूर आणि उस्मानाबाद यांच्यासाठी सरांनी विविध संहितांचं लेखन केलेलं आहे. 1999 ते 2004 या काळामध्ये उस्मानाबाद आकाशवाणीकरिता केल्याने देशाटन, विज्ञान गंध, आधुनिक तीर्थस्थळांसाठी अशा संहितांचं लेखन केलेलं आहे. चमत्कारामागील विज्ञान, शंका समाधान इत्यादी बाबींची निर्मिती त्यांनी केलेली आणि त्यांचे लेखन विविध सदरांच्या माध्यमातून प्रकाशित झालेले. सरांचा विशेष अभ्यासाचा भाग म्हटलं तर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या संदर्भानं त्यांचे व्यक्तित्व, कार्य आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये पंडित नेहरूंचे योगदान अशा पद्धतीची मांडणी सरांनी संशोधन स्वरूपानं केलेली आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, वाई, पुसेगाव अशा विविध ठिकाणी सरांनी ही मांडणी केलेली आणि 2017 साली अंदमान या ठिकाणी जे साहित्य संमेलन झालं होतं, या साहित्य संमेलनामध्ये सरांनी एका विषयावरती परिसंवादातील निमंत्रित व्यक्ती म्हणून काम केलेलं होतं आणि परिसंवादामध्ये त्यांनी मांडलेला विषय होता पंडित जवाहरलाल नेहरू यांचं कारागृहातील लेखन. आणि या सगळ्या त्यांच्या लेखन प्रपंचानिमित्त त्यांच्या कामकाजाबद्दल त्यांना काही पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. क्रांतिपायक श्री प्रमोद मांडे सन्मान 2018 साली, तर रिंगण या आषाढी विशेषांकातील योगदानाबद्दल रिंगण कृती सन्मान त्यांना प्राप्त झालेले. सरांची 3 पुस्तकं आज अखेर प्रसिद्ध झालेली आहेत. ग्रंथलेखनामध्ये दक्षिणेची मथुरा तेर असं एक पुस्तक सरांचं प्रकाशित झालेलं आहे, जो आजच्या विषयाशी निश्चितपणे निगडीत आहे. आणि आठवडी बाजार आणि समाज जीवन, वित्ताळ पंचवीशी ही सरांची खरं तर 3 महत्वाची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. या सर्व माध्यमातून एक सरांचं बहुआयामी अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आज आपल्या समोर येत आहे. इतिहासाचे हौशी संशोधक अशा पद्धतीने त्यांचा गौरव करता येईल आणि सरांनी सगळं हे दिलेले योगदान आज एका व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या समोर उपलब्ध होणार आहे. सर त्यांच्या विषयाची मांडणी करणार आहे. तर मी राज कुलकर्णी सरांना विनंती करतो की आपण आपल्या मांडणीला सुरुवात करावी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर सोनटक्के सर आणि शिरसाट सर आणि दिगंबरराव बिंदू कला महाविद्यालयाचे सर्व आपण हे व्याख्यानमालेचे आयोजक या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी मला या व्याख्यानमालेमध्ये 26वे पुष्प गुंफण्याची संधी मला दिली. मी व्यवसायानं वकील आहे. आता माझा परिचय जेव्हा मी देत होतो तेव्हा शिरसाट सरांनी सांगितलं आणि माझं शिक्षण हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयातलं आहे. त्यानंतर मी लॉ ग्रॅज्युएट झालो आणि त्यानंतर MA पॉलिटिकल सायन्स. पण माझा
एम ए पॉलिटिकल सायन्स यामध्ये कल्चर हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया हा माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता आणि तिथूनच मला प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाची गोडी निर्माण झाली. आणि आता माझ्या परिचयातच सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जे लेखन आहे, त्यांचं विचार कार्य या अनुषंगाने संशोधन मी करत आलो आहे. तर त्यांचे जे 2 ग्रंथ आहेत, त्यांनी एक आत्मचरित्र आहे, टुवर्ड्स फ्रीडम, पहिलं ग्लिम्प्सेस ओव्हर वर्ल्ड हिस्ट्री आणि तिसरं डिस्कव्हरी ऑफ इंडिया. तर या तिन्ही जर पुस्तकांचा आपण जर आढावा घेतला तर लक्षात येतं की यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर इतिहासातील अनेक घटनांचं वर्तमानाच्या अनुषंगाने चिंतन आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये दिसतं. तर हाच धागा आहे की मला इतिहासाचा अभ्यास करायला आवडतो आणि त्याचबरोबर समाज जीवन हा माझा प्रामुख्याने जास्त आवडता विषय आहे. मग या समाज जीवन टिपत असताना जो इतिहास मला त्यातून दिसतो, उलगडतो, तो ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो. रूढ अर्थानं मी तसा अधिकारवाणीने बोलणारा इतिहासकार किंवा डॉक्टर, प्राध्यापक, इतिहास तज्ञ असा नाहीये. परंतु आकाशवाणीला काम करत असताना केल्याने देशाटन म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या अशा जवळपास 28 स्थळांचं आम्ही परिचय करून देणारे सदर आकाशवाणीवरून चालवत एक मालिका होती. केल्याने देशाटन असं तिचं नाव आणि त्याचं संहिता लेखन करण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून परत जी माझी ऐतिहासिक स्थळावर लिखाणाची आवड निर्माण होऊन त्यातून माझं हे पुस्तक दक्षिणेची मथुरा तेर असं हे पुस्तक पहिली आवृत्ती याची 2002 साली प्रकाशित झाली होती आणि त्याची दुसरी आवृत्ती बराच कालखंड गेल्यानंतर जवळपास 17-18 वर्षांनी मागच्या 2 वर्षापूर्वी ती प्रकाशित झाली. सरांनी परिचय करून देताना म्हटलं, की आजचा जो विषय आहे, तेर येथील पुरातत्व वस्तू संग्रहालयातील वस्तू आणि तेथील मूर्ती. तर या पुस्तकातीलच एक भाग म्हणून आजच्या व्याख्यानाकडे आपल्याला पाहता येईल. तेर हे जे गाव आहे, हे गाव उस्मानाबाद शहरापासून साधारणतः ईशान्य दिशेला 24 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे पूर्व दिशेला आहे, पण ईशान्य म्हणता येईल. तेरणा नदीच्या तीरावर वसलेले हे गाव आहे. आज या गावची लोकसंख्या जवळपास 15 ते 20 हजाराच्या आसपास आहे. एक बऱ्यापैकी मोठं असणारं परंतु खेडेगावच आहे. तालुका प्लेसही नाहीये. परंतु कधी काळी आज घडीला हे एक छोटंसं गाव असणारं तेर, कधी काळी 2000 वर्षापूर्वी तगर या नावानं ओळखलं जात. नव्हे तर तगर ही सातवाहनकालीन म्हणजे आजपासून जवळपास 2000 वर्षापूर्वी असणारी सातवाहनांची आर्थिक राजधानी होती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होतं. प्राचीन भारतातील व्यापार, व्यापारी मार्ग आणि व्यापारी केंद्रे हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. परंतु सातवाहन कालखंड जो इसवी सन पूर्व 240 ते इसवी सन 260 असा ढोबळ मनाने मांडला जातो. अर्ली सातवाहना पिरियड हा 78च्या अगोदरचा आहे. लेटर सातवाहना पिरियड जो आहे तो 78च्या नंतरचा आहे. इसवी सन 78. आणि हा जो जवळपास एक 400 ते 450 वर्षाचा कालखंड सातवाहन यांच्या राजवटीत आहे. एवढी प्रदीर्घ अशी अ, एखाद्या घराण्याला सत्ता लाभणे आणि त्यातून हे 400 ते 450 वर्षाचं स्थैर्य एका अर्थानं म्हणूया आपण संघर्ष हे झाले त्या कालखंडात. परंतु हे स्थैर्य लाभल्यामुळे या काळामध्ये कला विकसित झाल्या. एक वेगळ्या प्रकारचं अ, एक संस्कृती विकसित झाली आणि मग या संस्कृतीनं ही कला जोपासली. मग ती वेगवेगळ्या आभूषणाच्या अनुषंगाने असेल, मूर्तीच्या अनुषंगाने असेल, वेगवेगळ्या भांड्यांच्या युटेन्सिल्स जे घरात वापरतो आपण त्याच्या अनुषंगाने असेल. त्यातूनच मग मूर्तिकला, शिल्पकला, कुंभारकला
अशा अनेक कला विकसित होत गेल्या आणि मग या सर्व ज्या कला आहेत यांचं प्रतिबिंब, यांचं प्रतीक म्हणून आज जे वस्तू संग्रहालयामध्ये असणाऱ्या वस्तू आहेत, याकडे आपल्याला पाहता येतं. तेरचं वस्तू संग्रहालय जे आहे, हे रामलिंगप्पा लामतुरे पुरातत्व वस्तू संग्रहालय या नावानं ओळखलं जातं. साधारणपणे 1930च्या आसपासची ही गोष्ट आहे. कथा आहे. ही एका अ, बंगाली हेडमास्टरांसोबत एक युरोपियन ग्रस्त अभ्यासक तेरला आले होते 1929-30च्या दरम्यान. आणि हे पांढरीचे टेकाड म्हणजे ते जसं जुन्या गावाला टेकड्या असतात, तशा तेरमध्ये सुलेमान टेकडी, पांढरीची टेकडी, नरसोबाची टेकडी अशा अनेक टेकडी आहेत. आणि या टेकडीवरती असणाऱ्या पांढऱ्या मातीमध्ये असा उत्खनन झालेलं आहे. उत्खननामध्ये अनेक वस्तू सापडलेल्या आहेत. त्या वस्तूही तेरच्या वस्तू संग्रहालयात ठेवल्या आहेत. तर त्याचबरोबर आपसुकच पावसामुळे कधी, कधी नांगरताना काही वस्तू वरती यायच्या आणि मग त्या दृष्टी समोर पडायच्या. मग ह्या वस्तू लोक गोळा करायची आणि ते रामलिंगप्पा यांना नेऊन द्यायचे. परंतु रामलिंगप्पा लामतुरे यांना जेव्हा समजलं की हे युरोपियन अभ्यासक आलेले आहेत त्या बंगाली हेडमास्टर सोबत, तेव्हा त्यांनी विचारलं की ह्या वस्तू का नेताय तुम्ही? नेमकं याचं कारण काय आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की इतिहासामध्ये या वस्तूंच्या अभ्यासाला खूप मोल आहे, खूप महत्व आहे. म्हणजे त्यावेळेस ती एन-डी-पी वेअर ज्याला नॉर्दर्न ब्लॅक पॉलिस्टर वेअर असं म्हणतो, ती खापरे ती घेऊन जात होते. आणि त्यांना एक लक्षात आली गोष्ट की ही खापरं जी आहेत इतिहासामधली संशोधनाची मूलभूत साधनं असतील, तर याचं जतन झालं पाहिजे. म्हणून त्यांनी हळू स्वतः काही गोष्टींचा संग्रह करायला चालू केला. त्याच वेळेस त्यांनी लोकांना आव्हान केलं, की अशा काही वस्तू सापडल्या तर तुम्ही मला आणून द्या. मी त्याचा तुम्हाला काही ना काही स्वरूपामध्ये मोबदला देईन. आणि अशा पद्धतीने जवळपास 30,000 च्या आसपास वस्तू रामलिंगप्पा लामतुरे यांनी त्या गोळा केल्या आणि 1967 साली त्यांनी अजिबात कसल्याही पैशाची अपेक्षा न बाळगता शासनाला हा संपूर्णपणे जो काही इतिहासाचा जो काही त्यांनी गोळा केलेला जो काही ह्या वस्तू आहेत त्या संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाला दान दिल्या. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्या वस्तू संग्रहालयास रामलिंगप्पा लामतुरे पुरातत्व वस्तू संग्रहालय असं म्हटलं जातं. तेरचा इतिहास हा रामलिंगप्पा लामतुरे वस्तू संग्रहालयात सापडणाऱ्या अनेक वस्तूंहून लक्षात येतो. इतिहास जसा लक्षात येतो त्या काळात इतिहासातील असणाऱ्या लोकांचं जनजीवन, त्यांचं दैनंदिन जीवन कसं, त्या वस्तू कुठल्या वापरत होत्या, त्या वस्तूंचा वापर कसा होतो, या सर्व बाबींचा उलगडा देखील या पुरातत्व वस्तू संग्रहालयामध्ये असणाऱ्या वस्तूंमुळे होतो. त्याचबरोबर कुठल्या कालखंडातील वस्तू जास्त आहेत आणि कुठल्या कालखंडातील वस्तू अजिबात सापडत नाहीत, यावरून सुद्धा तगर म्हणजे तेर या तत्कालीन व्यापारी केंद्राच्या बाबतीमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या, कोणत्या कालखंडात ऊर्जित अवस्था होती, कोणत्या कालखंडामध्ये तेर हे विजनवासात होतं, अंधार युगात होतं, हे सुद्धा आपल्याला या वस्तूवरून लक्षात येतं. जेव्हा टॉलेमी त्याच्या ग्रंथामध्ये तीरचा उल्लेख केला होता, त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की सातवाहनकालीन शहरांना लाकडी तटबंदी आहे. आता ही लाकडी तटबंदी सातवाहनकालीन जी शहर होती ज्याच्यामध्ये नालासोपारा आहे, त्याचं नाव शूर्पणखा असं होतं. तगर म्हणजे आजचं तेर आहे. पैठण म्हणजे त्या काळातलं प्रतिष्ठान किंवा त्याला पेतनिक असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्या काळामध्ये अनेक जनपद होती, अश्मक जनपद होतं, कुंतल जनपद होतं. उस्मानाबादचा समावेश कुंतल जनपदामध्ये होता आणि अ, तेरचा समावेश हा कुंतल जनपदामध्ये अनेक अ, ग्रंथामध्ये केलेला आहे. डॉक्टर राजश्री मोरवंचीकर यांनी महाराष्ट्राचा सातवाहनकालीन इतिहास हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, यामध्ये याबद्दल अधिक माहिती दिली. त्याबद्दल अनेक संशोधकांमध्ये वेगवेगळी मते आहेत. काहींनी म्हटलंय की तेर ही सातवाहनांची आर्थिक राजधानी होती
आणि ही आर्थिक राजधानी आरिएके नावाच्या प्रांतात होती. तर टॉलेमीने असं लिहिलेलं आहे, की दक्षिणाबदेस म्हणजे दक्षिण पथामध्ये प्रतिष्ठानपासून अ, वायव्य दिशेला तगर हे शहर अस्तित्वात आहे असं म्हटलंय. अर्थात त्यांची दिशा चुकीची होती. परंतु तगर हे शहर प्राचीन काळामध्ये व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध होतं. तिथे कामगारांच्या श्रेणी अस्तित्वात होत्या. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कच्चा माल पक्क्या मालात रूपांतरित केला जात असे आणि हा माल त्यानंतर पैठण, पैठणहून पुढे नालासोपारा आणि नालासोपाराच्या मार्गे तो इजिप्त म्हणजे तत्कालीन मिश्र आणि रोम वगैरे या देशामध्ये तो पाठवला जातो. तर हा माल जो कच्चा आहे तो विशाखापट्टणम वगैरे भागातून येत असतो. परंतु तेर नेमकं आहे कुठे? त्या काळातील तेर हे गाव आज कुठे अस्तित्वात आहे? हा प्रश्न साधारणतः 19व्या शतकाच्या अखेरीस अनेक संशोधकांना पडलेला होता. परंतु जेव्हा तगर म्हणजे नेमकं कोणतं गाव आज घडीला? तर काही जणांनी देवगिरी म्हणजे त्या काळातील तगर आहे असं म्हटलं होतं. तर काही जणांनी अ, आता आंध्र प्रदेशात असणारी अमरावती वगैरे परिसर जो आहे, तो भाग म्हणजे तगर असल्याचं संशोधन काहींनी मांडलं होतं. परंतु हेनरी कझिन्स हा जो संशोधक आहे, हा जेव्हा 1901 साली तो जेव्हा तेरमध्ये आला, तेव्हा त्यांनी याबद्दल संशोधन केलं आणि सांगितलं, की जुन्या काळातील जे तेर आहे, तगर आहे, ते आजचं तगर तेर हे शहर आहे. आणि मग त्यानंतर संशोधन झालं. परत डॉक्टर फ्लिट यांनी पुस्तक लिहिलं त्याच्यावरती. डग्लस बॅरेट यांनी त्याच्यावरती संशोधन केलं आणि मग त्यातून हे ठामपणे सांगितलं गेलं, की त्या काळातील तगर नावाचं जे शहर आहे, ते दुसरं-तिसरं कोणतं नसून आजचं तेर हे आहे. तेरच्या नावांचा सुद्धा असा एक वेगळा इतिहास आहे. सुलभा जामवाडीकर म्हणून ज्या संशोधक आहेत आणि यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सत्यपुरी तेर असं त्यांचं एक संशोधात्मक चांगलं पुस्तक आहे. तर त्यांनी असं मत व्यक्त केलं होतं, की सांचीच्या तोरणावरचा ताकारा पद नावाचा जो उल्लेख आहे, तर तो अ, तेर बद्दलचा आहे. म्हणजे ताकारा पद एक म्हणता येईल. परत त्यानंतरच्या कालखंडामध्ये तगर हेच नाव आहे सातवाहनकालीन कालखंडामध्ये. त्यानंतर तेरापूर असं एक नाव आहे. बरं हे नाव कसं पडलं याबद्दलही अनेक संशोधकांमध्ये वेगवेगळे मत आहेत. काही जणांचं म्हणणं असं आहे, की तगर या नावावरून पुढे तयार झालं आणि तयरचं तेर झालं. परत तगर पुष्प म्हणजे तरवट नावाच्या वनस्पती जी आहे, या वनस्पतीच्या फुलावरून तगर पुष्पावरून गावाला तगरपूर असं नाव पडलं. कारण शिलाहारांच्या अनेक लेखामध्ये जरी कोकणात वगैरे असली, तरी त्यांनी त्यांच्या जन्मगावाचा किंवा मूळ गावाचा तगरपुरधीश्वर असा वगैरे उल्लेख केलेला आहे. तर अनेकांचं मत असं आहे, की दक्षिण पथामध्ये सातवाहनकालीन कालखंडामध्ये तेर हे स्थविरवादी बौद्धांचं मुख्य केंद्र होतं आणि या स्थविरवादाचं जे स्वरूप आहे, त्याला थेरवादी असं म्हटलं जायचं आणि या थेरहून पुढे तेर असं नाव या शहराला दिलं गेलं. 16व्या शतकामधला एक शिलालेख आपल्याला वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतो, ज्यामध्ये तेर या नावाचा तैर असा उल्लेख या शिलालेखामध्ये केलेला आहे. काही जण म्हणतात, की तेरच्या भोवताली 12 वाड्या आहेत. त्या 12 वाड्या आणि 13वं तेर असं अनुषंगाने तेर हे नाव पडतं. परंतु प्राचीन ग्रंथामध्ये नमूद केलेलं प्रमाणे तगर या नावापासूनच तेर हे नाव पडलंय हे बहुतांश संशोधकांनी मान्य केलेलं आहे. तेरचा उल्लेख जसं मी टॉलेमीच्या लेखनात म्हटलं, तशाच प्रकारे तेरचा उल्लेख हा पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी लाल समुद्राचा वाटाड्या अशा अनुषंगाने जे पुस्तक आहे,
या पुस्तकामध्ये सुद्धा ज्याचा उल्लेख शांभा देव, जे डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक होते, त्यांनी केलेला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 1967 साली तेरमध्ये उत्खनन सुद्धा करण्यात आलं होतं आणि त्यावेळी 27 थर असलेला मोठ्या बौद्ध स्तूपाचे अवशेष उजेडात आले होते. वशिष्ठ पुत्र पुळूमावीचे एक सोन्याचं नाणं देखील या अ, याच्या स्तूपाच्या अ, उत्खननादरम्यान सापडलं. अशा प्रकारे आपल्याला तेरच्या इतिहासाचे एक 5 कालखंड आपल्याला साधारणतः करता येतात. पहिला कालखंड आहे तो सातवाहनपूर्व कालखंड. त्याच्यानंतरचा आहे सातवाहनांचा कालखंड, जो प्रामुख्याने दैदिप्यमान कालखंड आहे. त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे सातवाहनोत्तर कालखंड, म्हणून याच्यामध्ये आपण चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य यांचा समावेश आपल्याला करता येईल. त्यानंतरचा कालखंड हा मध्ययुगीन कालखंड आहे, ज्याच्यामध्ये वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत श्रेष्ठ पुरुष जे आहेत, गोरोबा काका, यांचा सर्वांनी आदराने काका असा उल्लेख केला, यांचा कालखंड आहे. हा 13व्या शतकातला कालखंड आहे. त्याच्यानंतरचा कालखंड म्हणजे मग त्यानंतर बहामनी साम्राज्य, त्यानंतर आदिलशाहीचं राज्य, त्यानंतर निजाम काही काळामध्ये राज्य आणि त्यानंतर 1857 पासून ब्रिटिशांनी परत नंतर निजाम ब्रिटिशांच्या आणखी त्यांनी 1748 पर्यंत हैदराबाद स्टेट, 1948 पर्यंत हैदराबाद स्टेटमध्ये आणि 1948 नंतर काही काळ हैदराबादमध्ये, मुंबईमध्ये, त्यानंतर हैदराबाद आणि त्यानंतर 1 मे 1960 ला महाराष्ट्रामध्ये. असं 13 वर्षच्या राजवटींचा आपल्याला एक आढावा सांगता येतो. वस्तू संग्रहालयामध्ये या सर्व कालखंडातील अनेक वस्तू आहेत. यातील सातवाहनपूर्व कालखंडातील वस्तूंची संख्या खूप कमी आहे. परंतु सातवाहनकालीन कालखंडामध्ये जो काही पिरियड आहे, सातवाहनकालीन पिरियड, इसवी सन पूर्व 240 ते इसवी सन 260 हा 4-4.5 वर्षाचा, या कालखंडातील अनेक वस्तू आपल्याला मौल्यवान अशा वस्तू पाहायला मिळतात. खरं म्हणजे माझ्या लॅपवरती मी ते पॉवर पॉइंट करून तुम्हाला ते दाखवू शकलो असतो, पण तो काही दुरुस्त झाला नाही. आज दुपारी 3 वाजेपर्यंत वाट पाहूनही. आणि मी मोबाईलमध्ये ते सगळे फोटो अपलोड केलेत, पण ते मला समजत नाही आता की ते कशा पद्धतीने तुम्हाला दाखवता येतील. पण मी त्याच्यासाठी एक पर्याय असा ठेवला होता की मॅन्युअली मी तुम्हाला फोटो दाखवीन काही. वस्तू संग्रहालयामध्ये ज्या अनेक फोटो आहेत, ज्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये त्यामध्ये सातवाहनकालीन कालखंडामध्ये त्याची एक सातवाहनकालीन नाणी ठेवली. सातवाहनकालीन नाणी ती पूर्णपणे तर ही स्पष्टपणे दिसणार नाहीत, परंतु ही जी नाणी आहेत सातवाहनकालीन, याचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्व सातवाहन काळातील नाणी ही चांगली आहेत. सातवाहन काळातील नाणी चांगल्या पद्धतीची, म्हणजे चांगली सुबक अशी आहेत, अतिशय पातळ आहेत आणि चांगल्या स्थितीमध्ये आहेत. त्यावर उज्जैन चिन्ह आहे. वेगवेगळ्या सातवाहन राजांची नावं त्याच्यामध्ये लिहिली, सातकणीस असं त्याच्यामध्ये त्याच्यावरती ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. नाण्यांचं म्हणजे वस्तू संग्रहात असणारी नाणी जर आपण पाहिली तर सातवाहन कालखंडातील नाणी जास्त आहेत. त्यानंतर सातवाहनोत्तर कालखंडातली नाणीच नाहीये. त्यानंतर थेट नाणी जी आहेत ती नाणी काही मुघल कालखंडातली काही नाणी आहेत. आणि आश्चर्याची बाब अशी, आता आपण पाहतो की काळ जसं जसं पुढे जाईल त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं माणसाचं स्किल वाढत जाणार, माणूस अधिकाधिक आधुनिक होत जाणार आणि त्यामुळं जुन्या काळातील नाणी ओबडधोबड असली पाहिजेत आणि अलीकडील काळातील नाणी ही चांगली वरचेवर चांगल्या प्रतीची होत जायला पाहिजे ना. पण असंच वस्तू संग्रहात दिसत नाही. त्याचं कारण काय असावं? सातवाहनकालीन नाणी अतिशय सुबक आहेत आणि मुघलकालीन नाणी जी आहेत किंवा मध्ययुगीन कालखंडातील नाणी जी आहेत ती मात्र अतिशय ओबड-धोबड अशी आहे. असं व्हायचं कारण काय? तर समाजामध्ये जेव्हा वस्तू विनिमय जास्त प्रमाणात होतो,
त्या काळामध्ये नाण्यांची उपयुक्तता नसते. नाणी ही चलनामध्ये वापरली जाते. सातवाहन कालखंडामध्ये वस्तू विनिमय कमी झाला आणि नाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. त्याच्यामुळे नाणी अधिकाधिक वापरासाठी कशी हलकी, सोपी आणि त्याचबरोबर ती हँडी राहतील किंवा वागवता येतील, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येईल, अशा पद्धतीनं संशोधन त्या काळात झाल्यामुळे सातवाहन काळातील नाणी सुबक आहे. पण त्या मानानं विनिमय जो आहे तो मध्ययुगीन कालखंडामध्ये जास्त होता. या काळात नाणी वापरात नव्हती. अगदी मोजकी असतील आणि अशा वेळेला मग वापरात नसलेली गोष्ट जी असते त्याच्यामध्ये जास्त संशोधन होत केलं जातं. ती ओबड-धोबड आपल्याला पद्धतीने दिसतं. आता याला काही कारणं आहेत, की खरं तर तो वेगळा विषय आहे. परंतु सातवाहनांचा कालखंडाचं जे पूर्व सातवाहन कालखंड ते सातवाहनांची सत्ता जी विकसित होत गेली किंवा सत्तारूढ झाले त्यानंतर त्यांचा राज्यकारभार आणि साम्राज्य विस्तार वाढत गेला. याला एक मोठी पार्श्वभूमी जी आहे, ती धार्मिक आणि सामाजिक क्रांतीची आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये 7व्या-8व्या शतकामध्ये भगवान महावीर आणि त्यानंतर गौतम बुद्ध या 2 अशा वेद विरोधी ज्या धर्म संप्रदाय निर्माण झाले, स्वतंत्र धर्म, यामध्ये प्रामुख्याने जन्मावर आधारित असणारी जी वर्ण व्यवस्था आहे, याला विरोध या 2 धर्म संप्रदायांनी प्रामुख्याने केला होता. आणि समाजामध्ये असणारा हा जो जन्मावर आधारित वर्ण व्यवस्था यामुळेच प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले होते. जो कोणी सेवा देण्याचं सर्व्हिस रेंडर करत असेल किंवा कोणी उत्पादन करत असेल, कोणी कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करत असेल, त्या तत्कालीन समाजामध्ये यांच्यामध्ये असणारे काही जन्मजात जे काही व्यवसाय आहेत, या व्यवसायाचे जे व्यवहार आहे, हा व्यवहार त्या कालखंडामध्ये वस्तू विनिमयाच्याच अनुषंगाने होत असतो. आणि वस्तू विनिमय ज्या ठिकाणी असतो, बार्टर सिस्टम ज्या ठिकाणी असते, ती सिस्टम ही जन्मावर आधारित व्यवसायाच्या अनुषंगाने असते. तर या 2 संस्कृतींनी, या 2 धर्म संप्रदायांनी प्रामुख्याने जन्मावर आधारित असणाऱ्या धर्मविचारावर आघात केल्यामुळे माणूस हा जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो. यातून हा एक पाठ त्याच्यामध्ये त्यांनी मांडला. हा एक सामाजिक क्रांतीचा विषय होता. दुसरा त्याचबरोबर या 2 धर्म संप्रदायांनी जी अहिंसा मांडली, त्यातून साम्राज्य विस्ताराच्या व्याख्या बदलल्या. म्हणजे साम्राज्य विस्तार हा करत असताना रक्तपात घडवून भूमी जिंकून नव्हे, तर आर्थिक साम्राज्य निर्माण करायचं, ही भूमिका त्या काळामध्ये बळावली आणि त्यातून मग व्यापारी संस्कृतीला महत्त्व देण्याचा कालखंड सुरू झाला. आणि मग एक अ, या व्यापार वृद्धिंगत होऊन त्या काळामध्ये सिल्क रूट निर्माण होऊन भारतातून खुष्कीच्या मार्गाने आणि काही समुद्री मार्गाने मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे आणि भारताची आयात मात्र त्या काळामध्ये कमी होते. याबद्दल रोमन इतिहासकार प्लिनीने असं म्हटलंय, की या जर पद्धतीने आपली जर संपत्ती भारतात जाऊ लागली, तर आपण अ, आर्थिकदृष्ट्या कमजोर होण्याची शक्यता आहे. तर त्या त्या काळातील हा प्रगत असा व्यापार जो आहे, हा कुठल्या अनुषंगाने होता? कोणकोणत्या वस्तू ह्या निर्यात केल्या जायच्या? या अनुषंगाने वस्तू संग्रहालयातील काही वस्तूंच्या बाबत मी अ, माहिती देणार आहे. तर आता मी हे जे दाखवतोय, त्याच्यामध्ये शंखाच्या मण्याची माळ, काचमणी आणि फियान्स मण्याची माळ आहे. हे वस्तू संग्रहालयामधले फोटो आहेत माळेचे. अशा भरपूर माळा वस्तू संग्रहालयामध्ये आहेत. तर शंख जो आहे, या शंखाची जी नाभी आहे, शंख हा विशाखापट्टणम वगैरे हिंदी महासागरात या भागातून तो तेरला यायचा. त्याचा येण्याचा मार्ग हा
हा माल व्यापारी मालाचे तांडे जे आहेत ते या ट्रेड रूटने वेगवेगळ्या व्यापारी शहरामध्ये त्या काळी जायचे आणि मग ज्या ठिकाणी या कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करणाऱ्या श्रेणी आहेत त्या ठिकाणी शंखाच्या नाभीपासून हे शंख मणी तयार केले जायचे आणि या मण्यापासून शंखाच्या मण्यांच्या माळा निर्माण केल्या जायच्या. त्याचबरोबर फियान्स, कार्नेलियन यासारख्या जे काय मौल्यवान दगड आहेत यांना घासून त्याच्या माळा तयार केल्या जायच्या. त्याचबरोबर शंखपर्ण जो असतो, शंख नाभीचा मणी केला जातो आणि शंखपर्णापासून अशा पद्धतीने शंखाच्या बांगड्या केल्या जायच्या. त्या ज्या आहेत त्या शंखाच्या बांगड्या आपल्याला तेरच्या पुरातत्व वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर हे दैनंदिन वापराचा पाटा आणि वरवंटा आहे. अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा हा पाटा आणि वरवंटा आपण पाहू शकतो. थोडस वेगळ्या पद्धतीचा असतो, परंतु हा सातवाहनकालीन पाटा वरवंटा आहे. त्यानंतर हा पंचदीप आहे. याच्यामध्ये तेल घालून हे जे 5 दीप आहे त्याच्यामध्ये वात लावून हा पंचदीप हा सुद्धा वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतो. हे मेगेरियन पॉट्स आहेत. अनेकांचं असं मत आहे की रोमन मेगेरियन पॉट्स जे आहेत रोमन संस्कृतीतील त्याचंही इमिटेशन आहे. हे एवढ्या याचं फिनिशिंग चांगलं नाहीये, परंतु असे अनेक मेगेरियन पॉट्स जे आहेत ते आपल्याला तेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर ह्या प्रतिमा आहेत. हे खेळणी आहे, खेळणी शाडूची. याचं ठेवण पाहता त्याच्या खाली काहीतरी वाहन असणार आहे. पायाची ठेवण पाहता पण ते वाहन ते काही आढळून आलेलं नाहीये. अशा पद्धतीच्या अनेक खेळणी, जवळपास यांची संख्या 100च्या आसपास असेल, अशी खेळणी आपल्याला तेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळते. यामधील ही शुकसारिका आहे ही, ज्याच्या ही एक महिला आहे आणि या महिलेच्या एका हातामध्ये आंब्याची ढाळी आहे आणि दुसऱ्या हातावरती एक पोपट बसलेला आहे. यावरती ब्रह्मानंद देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. तर सातवाहन राजा हाल याच्या गहा सप्तसई या गाथा सप्तशती या ग्रंथामध्ये जो आजही आपली मराठी भाषा अभिजात भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी जी पाठारे कमिटी आहे, या कमिटीने मराठीचं प्राचीनत्व सिद्ध करण्यासाठी गहा सप्तसई या ग्रंथाचा आधार घेतला असं म्हणतात. अर्थात भाषा तज्ञ त्याबद्दल अधिकारवाणीने सांगू शकतील. पंचदिवा दगडी आहे की धातूचा, तर हा पंचदिवा हा मातीचा आहे, म्हणजे भाजलेल्या मातीचा आहे तो. हे सुद्धा भाजलेल्या मातीचे शाडू पासून तयार केलेली हे खेळणी आहेत. तर या गहा सप्तसाई मधील एक गाथा जी आहे त्याच्यामध्ये ही प्रियसी त्याच्या प्रियकराला भेटते आणि ते नेमकं पोपट पाहतो आणि ते म्हणते की मी त्याला भेटले कुणाला सांगू नको, नाही तर मी आंब्याची ढाळी देणार नाही. अशा प्रकारची एक श्रंगारिक गाथा आहे. तर या गाथेवरचं हे शिल्प आहे असं आपल्याला म्हणता येईल. ते इंग्रजी साहित्यामध्ये ख्रिश्चन हॅन्स अँडरसनने द लिटल मर्मेड नावाची कथा लिहिली आणि मग ती इतकी लोकप्रिय झाली की ते डेन्मार्कच्या किनाऱ्यावरती त्या मर्मेडचं स्मारक उभा केलं आणि आजही तिथे प्रत्येक घरामध्ये त्या मर्मेडची कलाकृती जी आहे, एक शिल्प जे आहे ते घरामध्ये शोकेस मध्ये ठेवलेलं आढळतं. कदाचित गहात सप्तसाई मधल्या या युवतीचं, सुंदर युवतीचं असं झालं असावं आणि गाथा इतकी लोकप्रिय झाली की त्यांनी शाडू मध्ये त्या मूर्ती आहेत ते प्रत्येक घराघरामध्ये खेळणीच्या स्वरूपामध्ये निर्माण केल्या आणि या शाडूच्या मूर्ती ह्या व्यापारी मालाबरोबर निर्यात केल्या जायच्या. मिस्र वगैरे देशामध्ये, रोम मध्ये, इजिप्त, ग्रीसमध्ये यांची निर्यात केली जायची. त्यानंतर ही एक मूठ आहे. आता ही मूठ आरशाची आहे की कशाची हे अद्याप याच्यावरती
याच्या वरच्या बाजूला होल आहे. याच्या वरच्या पण याचं वैशिष्ट्य असं आहे की आरशाची मूठ कशासाठी? तर याच्यावरती आपण जर पाहिलं तुम्हाला पाहता येत असं त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वार्धक्य अशा अवस्था या मुठीवरती अतिशय सुबक पद्धतीने कोरलेल्या आहेत. साधारणतः ज्या कोणी हा कलाकार आहे, या कलाकाराला हे मुठीवरती हे संपूर्ण अवस्था जे काही कोराव्या वाटल्या असतील याच्या पाठीमागची भाविष्व काय असेल हे आता आपण याला सांगता येत नाही. पण अंदाज करता येऊ शकतो आपल्याला, की याचा अर्थ जो आहे, तो म्हणजे जीवन आपलं कशा पद्धतीने किती फेजमध्ये पुढे जातं आणि जीवनाचं शाश्वत सत्य काय आहे, हे कदाचित प्रत्येक वेळेला आरसा बघताना माणसाला सांगता यावं. म्हणून कदाचित त्यांनी या मुठीवरती त्या सर्व प्रतिमा ज्या आहेत, ते पंचकोनी मूठ आहे आणि त्यांनी त्या प्रतिमा याच्यावरती कोरलेल्या आहेत. आपण तेरच्या वस्तू संग्रहालयाला जर भेट दिली, तर त्या स्पष्टपणे आपल्याला या प्रतिमा आपल्याला सांगता येतील. त्यानंतर मी प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तर देतो. हे माझं निवेदन संपलं. अगदी एक 10-15 मिनिटात मी संपवेन. तेव्हा तुम्ही प्रश्न विचारतात ते माझ्यासमोर येतायत. परंतु मी आपल्या प्रश्नाचं उत्तर नंतर देईन. सर, आपण प्रश्नाचं उत्तर शेवटीच घेत असतो. आपण हो, आपलं हो. कंटिन्यू करावं. हो, हो. तर हे असे एक आरशाची मूठ आहे, जे आपल्याला तेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर काही एन-बी-पी वेअर्स आहेत. तर हे जे आहे नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर्स आहेत. तर याला आपण उत्तरेकडील झिलाईदार मातीची भांडी असं याला नाव देऊ. नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर्स. तर महाधर्मरक्षित जो होता म्हणजे वैशाली इथे जी धर्म परिषद भरली होती सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये, त्यावेळेस धर्माच्या प्रचारासाठी अनेक बौद्ध भिक्खू हे देशाच्या आणि विदेशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात गेले. त्यावेळेस दक्षिण पथामध्ये महाधर्मरक्षित हा आला होता. हा बौद्ध भिक्खू होता आणि त्याच्याबरोबर जे बौद्ध भिक्खू आले, या लोकांनी त्यांच्याबरोबर उत्तरेकडील भागातील असणारी ही भांडी बरोबर आणली, ज्याला नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर्स असं म्हणतात. आणि ही भांडी ज्या ठिकाणी आढळतात त्या ठिकाणी बौद्ध शिल्प, बौद्ध वास्तू, बौद्ध अवशेष नव्हे तर बौद्ध धर्माशी संबंधित काही ना काही आढळतं, असं संशोधकांनी मत व्यक्त केलेलं आहे. आणि ती आपल्याला नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर्स ही आपल्याला तीरच्या वस्तू संग्रहालयात अनेक आहेत. मी त्यातल्या फक्त मोजक्या ह्यांचे फोटो इथे या ठिकाणी घेतलेत. तर काही जणांनी याला धान्याचं माप म्हटलंय हे जे आहे. पण हे खूप आता इथं फोटोमध्ये दिसतंय, पण ते खूप ओझं आहे. म्हणजे वजनदार आहे. तर साधारणतः धान्य मोजण्यासाठी जी वस्तू असते, ती वस्तू धान्यापेक्षा खूप कमी वजनाची असली पाहिजे, तर ती वापरण्यात येते. आता याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक 5 किलो काहीतरी धान्य बसत असेल, पण याचं वजनच 2.5 किलोच्या आसपास. तर हे काही धान्य मोजायचं माप नसेल बहुधा, पण आता त्याला म्हटलेलं आहे काही जणांनी. तशाच पद्धतीने हे जे वरचं जे आहे याच्यावरती, तो अँफोरा. रोमन मध्य कुंभ जो आहे, त्याला अँफोरा असं म्हणतात. तर त्या काळी रोममधून उच्च प्रतीची जी काही वाईन आहे, मदिरा आहे, ती मदिरा भारतामध्ये आयात केली जायची. आणि त्याला त्या काय पद्धतीचं होतं आता कॉर्क जसं असतं तसं कॉर्क असेल की दुसरं काय असेल माहित नाही. पण असे अनेक रोमन मध्य कुंभ हे पैठणमध्ये, तेरमध्ये, नालासोपारामध्ये, त्याचबरोबर अ, अ, कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात रोमन मध्य कुंभ. तर हे पाहिल्यावर त्याबरोबर आता मी जे वस्तू दाखवल्या, या सर्व वस्तू ज्या आहेत, या सर्व वस्तू सातवाहनकालीन आहेत. म्हणजे हे याचा कालखंड सातवाहन कालखंड असं मान्य केलेला आहे. डॉक्टर माया पाटील यांनी 2015 साली
तेरीचे संशोधन केलं, त्यामध्ये अनेक वस्तू मातीच्या सापडल्या आणि त्याचबरोबर तत्कालीन म्हणजे आता पुरातत्व शास्त्रामध्ये अनेक शाखा उपशाखा विकसित झालेल्या आहेत. तर पुरापरागशास्त्र अशा नावाचं एक शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला परागकण सुद्धा सापडतात आणि त्यातून त्या काळातील बाग बगीच्यामध्ये कुठली फुलं असतील किंवा त्या मगाशी जी काही ती सातवाहन राजा हालच्या गाथेमधली जी तरुणी आहे, तिने त्याच्या केसामध्ये जो माळलेला जो काही फुलांचा जो काही गजरा असेल, तो कुठल्या फुलांचा होता, हे सुद्धा आपल्याला आता सांगता येतं. तर या उत्खननादरम्यान जे 2015 साली झालं, त्यामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ एकत्रित शिजवत असलेलं करपलेल्या अवस्थेमध्ये सापडलं. तर कदाचित हा तत्कालीन तांदळाच्या खिचडीचा सगळ्यात प्राचीन असा पुरावा म्हणता येईल. कारण भारतीयांना साधारणतः भारतीय जे आहेत ते त्यांना सरभरीत अन्न लागतं. इंडियन्स आर करी ईटर्स. ते साधारणतः करी खातात कधी. करी ही जनरली इंडियन असते. तर आपल्याला आजही अ, घरामध्ये म्हणजे सपाट जी भांडी असतात, जसं ताट वगैरे यापेक्षा बाउल जे असतं, त्याला वाडगा म्हणू आपण सांगता, कुंडा जुन्या काळात म्हणायचो, बेसन पाटी म्हणतो आपण. या पद्धतीचे जास्त भांडी आपल्याला प्रामुख्याने या वस्तू संग्रहालयामध्ये सापडतात. कारण सातवनकालीन कालखंडामध्ये सुद्धा असंच हे व्हिस्कस किंवा सेमी सॉलिड अन्न जास्त प्रमाणात खाल्लं जायचं. आणि त्याचा एक पुरावा म्हणजे शेवटी हा अ, इतिहासामधील एखादं स्टेटमेंट मी करतोय म्हणजे त्यात त्यात जास्तीत जास्त लागू पडणारं काय असू शकेल बाबा, असा तर्क करतोय जो पुराव्याच्या आधारे आहे आणि सापडलेल्या वस्तूंच्या आधारे आहे. तर त्या काळामधील हा खिचडीचा सगळ्यात प्राचीन असा पुरावा असू शकेल. त्याचबरोबर त्या तत्कालीन गहू जे जळालेल्या अवस्थेमध्ये आहेत, तेही सापडलेले आहेत. आणि असं म्हटलंय की ममीज जे आहेत, इजिप्शियन ममीज, त्यांना जे गुंडाळायला कपडा लागायचा, तो प्रामुख्यानं इंडियन म्हणजे सुती वस्त्रोद्योग हा खूप मोठा होता तत्कालीन सातवाहनकालीन कालखंडामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर सुती कापड हे मिस्र देशामध्ये निर्यात केलं जायचं आणि हे वापड हे जे कापड आहे हे ममीला गुंडाळण्यासाठी लपेटण्यासाठी वापरलं जात असे. मग हे कापड आहे त्याला विणणारे त्याला लूम्स असतील त्याचे तत्कालीन कालखंडामध्ये. तसं त्या कापड बनवणाऱ्या श्रेणी असतील, कामगार असतील. हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो आहे तो व्यापारी माल जो आहे हा अम, अम, निर्यात केला जायचा. व्यापाराचे स्वरूप जे होतं याच्या अनुषंगाने आपण ज्या आयात निर्यात त्या काळी भारतामध्ये भारतातून परदेशात व्हायची, निर्यात व्हायची आणि तिथून आयात व्हायची, याची जर आपण यादी जर बघितली तर भारतातून पाश्चात्य देशाकडे जाणाऱ्या मालामध्ये काय काय असायचं? वाघ, सिंह, पशुपक्षी, मोर ह्यांची कातडी, लोकर, शाली, हास्यदंत, मोती, रेशीम, शंख, मलमल, लाख, सुती कापड, मिरची, आलं, नीळ, चंदन, साखर, तांदूळ, सुंठ, दालचिनी, औषधी वनस्पती, सागवानी लाकूड, हिरे माणिक, चैनीच्या इतर वस्तू, तर पश्चिमेकडून भारतात येणारा माल कसा होता? त्याच्यामध्ये सुंदर दासी, प्रवाळ, लिनन, दारू, शिसे, तांबे, कथील, काच, चांदी आणि सोनं देखील म्हटलं. हे जर आपण पाहिलं तर भारताची निर्यात जास्त आहे त्या कालखंडामध्ये आणि आयात खूप कमी आहे. आणि म्हणूनच मगाशी मी म्हटलं होतं की प्लिनी या पाश्चात्य पंडितांनी असं म्हटलं होतं की दरवर्षी 10 लाख पौंड एवढी संपत्ती भारतात त्या काळी येत होती, म्हणून तिथल्या अर्थतज्ञांनी यावर तीव्र नापसंती व्यक्त केली. सातवाहन काळामध्ये व्यापार हा तेजीत होता, नव्हे तर व्यापारासाठी प्रोत्साहन देईल अशा पद्धतीने तत्कालीन राजव्यवस्था सुद्धा अनेक सोयी सुविधा करायची. एस आळतेकर यांचं पुस्तक आहे द स्टेट अँड गव्हर्नमेंट इन एन्शियंट इंडिया. त्यांनी असं म्हटलंय की सातवाहनकालीन शहरं जी आहेत या शहरांमध्ये व्यापारासाठी जशा श्रेणी उपलब्ध होत्या तसेच वखारी सुद्धा उपलब्ध होत्या आणि या या याचे मेंटेनन्स
याचं बांधकाम करण्यासाठी शासन म्हणजेच सातवाहन सत्ता पूर्णपणे याला आश्रय देत होती. वेगवेगळ्या बंदरांचा विकास करण्यासाठी सुद्धा तत्कालीन अ, शासकांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन प्रयत्न केले. सातवाहन काळात भांडागारिक नावाचा कोषाधिकारी देखील व्यापारी केंद्रासाठी नियुक्त केला जायचा. जो येथील व्यापारी मालावरचा टॅक्स काय असेल, उत्पादनावरचा टॅक्स असेल, त्याचबरोबर व्यापारावरचा टॅक्स असेल किंवा जो कोणी सेवा देतो त्याकडूनचा कर वसुली असेल, या सर्व पद्धतीने तो हा कोषाधिकारी तो कामकाज पाहायचा असं म्हटलेलं आहे. आणि लोकांनी व्यापार करावा. लोकांनी अ, व्यापारामध्ये रस घेऊन अ, अधिकाधिक प्रमाणामध्ये स्वतःचं जीवन अर्थसंपन्न करावं. परत उत्पादन ज्याच्याकडे स्किल आहे त्या स्किलचा वापर त्याने वस्तू उत्पादन करण्यासाठी केला पाहिजे. विशेष म्हणजे सातवाहन काळातील अनेक ज्या वस्तू आहेत त्यांचे साचे सुद्धा इथे सापडलेले. आता साचा ही खूप एक उत्पादनाच्या व्यवस्थेतली खूप पुढची पायरी आहे. म्हणजे एखादी वस्तू तुम्हाला प्रचंड वेगानं मोठ्या प्रमाणावर तुम्हाला तयार करायची असते, तेव्हा साचा येतो. कारण एखादी वस्तू तुम्हाला एक मूर्ती आहे ती कोरीव काम करून करायची, त्याला इतका काळ लागतो. त्याच्यापेक्षा कमी काळामध्ये साच्यामधून ती वस्तू तयार होते. तर साचा जेव्हा निर्माण होतो तेव्हा मागणी लक्षात येते, की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तूंना मागणी म्हणून साच्याच्या निर्मितीचा प्रेरणा त्या तत्कालीन समाजातील जे काही संशोधक असतील किंवा रिसर्च काय करणारे शास्त्रज्ञ असतील त्याच्यावरती यांनी तो केला असावा आणि त्यातून ते निर्माण झाला असावं. तर असे साचे तेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जे प्रामुख्याने सातवाहनकालीन आहेत. लोकांना व्यापाराची गोडी निर्माण व्हावी, लोकांनी व्यापार केला पाहिजे. तो व्यापाराचा माल उत्कृष्ट दर्जाचा असला पाहिजे, तो वेगानं तयार झाला पाहिजे, त्याचे साचे तयार झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये आकर्षकता पाहिजे, सुबकता पाहिजे. त्याच्यावरती कमीत कमी टॅक्स असला पाहिजे, यातून शासनाला त्याचं उत्पन्न मिळेल. त्याचबरोबर एवढा टॅक्स असता कामा नये, की तो व्यापाऱ्यांना तो असह्य होईल. अशा पद्धतीचं एक संपूर्ण रचना सातवाहन कालखंडामध्ये होती. मौर्य काळातील अर्थशास्त्री म्हणून कौटिल्याचा उल्लेख केला जातो. त्याच्या अर्थशास्त्रीय धोरणामध्ये जी काही कर प्रणाली सांगितली, त्याचाही उल्लेख तत्कालीन अनेक ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. त्या काळामध्ये गुणाढ्य वगैरे अशा सारखे जे काही लेखक होते, या लेखकांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये सुद्धा व्यापार वृद्धीसाठी आणि व्यापाराच्या अनुषंगाने लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे मृच्छकटिकम नावाचं जे नाटक आहे, त्या नाटकामधला नायक जो आहे चारुदत्त, हा एक व्यापारी दाखवलाय. किंवा तो मेघदूत मध्ये जो आहे तर तो सुद्धा व्यापारीच दाखवलेला आहे. उत्सव नावाचा चित्रपट आहे पहा. त्या मत्स्यकटिकांवर आधारित जो रेखाचा आणि शिखर सुमनचा जो सिनेमा आहे, त्यामध्ये सुद्धा तो व्यापारीच दाखवला. नव्हे तर हा सप्तसाई म्हणजेच गाथा सप्तपदी या सातवाहन राजा हालच्या ग्रंथातील अनेक ज्या गाथा आहेत त्या व्यापाराबद्दल माहिती देणाऱ्या आहेत. म्हणजे गमतीशीर बाब अशी की याच्यामध्ये एक गाथा अशी आहे की ऊर्ध्वास पिबती जलम जलम यथा यथा विरलांगुली शिरीम पथिक प्रपा पालिकापी तथा तथा धारा तनुका मापी तनु करोती. आता हे संस्कृत मध्ये आहे, पालीमध्ये त्याचं मूळ हे आहे. त्याचा भावार्थ असा आहे की तिच्या सौंदर्याचा अखंडपान करता यावं म्हणून तो पाणी पिण्याचा बहाणा करून तिला डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करतो आणि ती प्रपा त्या युवकाचा सहवास जास्त काळ लाभावा म्हणून पाण्याची धारा बारीक बारीक करते. तर ही प्रपा एका उमद्या व्यापाऱ्यावरती ह्या प्रपेचं प्रेम बसतं आणि त्याचा सहवास जास्त काळ लाभावा त्याला पाणी पाजताना म्हणून ती पाण्याची धार लहान लहान करते आणि त्यालाही वाटत असतं की त्याचा सहवास जास्त लाभावा म्हणून तो फाटक्या उंजळीनं पाणी पितो. तो व्यापारी असतो. तर त्या ठिकाणी सुद्धा व्यापारी हाच नायक म्हणून त्यांनी घेतलेला आहे. तर एका गाथेमध्ये असं म्हटलंय की प्रेमात पडणाऱ्या तरुणाला तिने म्हटलंय की अति नावाजलेल्या अशा मदनिकांकडे आपलं जर हृदय ठेवू नकोस, कारण त्यांच्याकडे अशा प्रकारचे हृदय अर्पण करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे असल्या नवख्यांचं स्वागत करायला ते उत्सुक नसतात. त्यामुळे त्यानं नवीन युवतीला निवडावं. त्याचा दुसरा अर्थ असा आहे
की व्यापारात पदार्पण करणाऱ्या नवोदित तरुणांनी मोठ्या पतपेढीकडे जाऊ नये. त्यांच्याकडे अशा ठेवीदारांची संख्या खूप असते. अशा नवख्या ठेवीदाराचं स्वागत त्या करत नाहीत. म्हणून त्याने छोट्या पतपेढीकडे जावं, म्हणजे त्याचं योग्य ते स्वागत होईल आणि त्याला त्याच्या व्यापारामध्ये त्याला अधिक भरभराट करून घेता येईल. तर तेरच्या या सगळ्या अ, ज्या काही वस्तू संग्रहालयामधल्या आहेत, त्याच्यामध्ये काही मूर्ती आहेत. त्याच्यामध्ये जैन मूर्ती ज्या आहेत त्या प्रामुख्याने राष्ट्रकूटकालीन आहेत. त्यानंतर त्याच्या काही जैन मूर्ती आहेत. वृषभनाथांची मूर्ती आहे, पार्श्वनाथांची मूर्ती आहे, भगवान महावीरांची मूर्ती आहे. त्यांच्या लांछनावरून आपल्याला ती मूर्ती आणि पार्श्वनाथांची त्या अ, नागाच्या फण्यावरून आपल्याला ओळखता येते. आणि या मूर्ती ज्या आहेत त्यातल्या काही राष्ट्रकूटकालीन आहेत आणि काही ह्या मध्ययुगीन यादव काळातील काही आपल्याला मूर्ती आहेत. त्याचबरोबर बौद्ध स्तूपावशेष त्या ठिकाणी आहेत. गणपतीच्या मूर्ती आहेत, परंतु त्या मूर्ती ह्या मध्ययुगीन कालखंडातीलच आहेत. प्रामुख्याने त्यातल्या तर काय 200-300 वर्षापूर्वीचे अनेक गणपतीच्या मूर्ती आहेत. यामध्ये वस्तू संग्रहात सापडणाऱ्या मूर्तीमध्ये ही एक मूर्ती खूप विलोभनीय आहे. ही मूर्ती आहे स्कंद कार्तिकेयाची. मोरावर विराजमान झालेला हा स्कंद कार्तिकेय आहे. त्याच्या हातामध्ये खडग आहे आणि अशा प्रकारची मूर्ती आंध्र प्रदेशामध्ये वर्धन इथं आणि त्याचबरोबर कोलंबोला श्रीलंकेमध्ये पाहायला मिळते. आणि त्यातली एक भारतातल्या असणाऱ्या 2 मूर्तीपैकी एक मूर्ती स्कंद कार्तिकेयाची जी आहे ती तेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये आहे. तिला एक वेगळ्या प्रकारचं लष्कर, एक वेगळ्या प्रकारची चकाकी आहे. याची शिल्पकला जर पाहिली हे राष्ट्रकूटकालीन शिल्प आहे. राष्ट्रकूटकालीन शिल्प अशा प्रकारचे 3 शिल्प जे आहेत ते तेरमध्ये आढळतात. एक हा स्कंद कार्तिकेय आहे. दुसरी मूर्ती ती लक्ष्मीनारायणाची, विष्णू नारायणाची आहे. ती त्रिविक्रम मंदिरामध्ये ती वस्तू संग्रहालयाच्या दुसऱ्या दालनामध्ये ठेवण्यात आलेली आहे. आणि तिसरी मूर्ती कोणती आहे तर तिसरी मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष त्रिविक्रमाची मूर्ती. तर ही त्रिविक्रमाची जी मूर्ती आहे ही सुद्धा राष्ट्रकूट कालखंडातली आहे. आता हे त्रिविक्रम मंदिर जे आहे तर माझ्या पुस्तकामध्ये त्याचा फोटो आहे, तुम्ही पाहिलेले असेल, तुम्हाला पाहायला येईल. तर माझ्याकडे तो फोटो होता. हे त्रिविक्रमाचा फोटो आहे आणि हे वरचं जे आहे हे उत्तरेश्वर मंदिर आहे आणि त्रिविक्रम मंदिर. अनेक संशोधकांनी हे पूर्वी विटात बांधलेलं बौद्ध चैत्यग्रह होतं, जे सातवाहनांच्या अखेरच्या कालखंडामध्ये बांधलं गेलं आणि नंतर त्याच्यातील जो शहाबादी फरशीच्या दगडाचा असणारा स्तूप आहे हा परत दुर्लक्षित झाला की कोणी काढला याबद्दल काही माहित नाही. कारण सातवाहनोत्तर कालखंडामध्ये इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून ते 8व्या शतकापर्यंत हा 400 वर्षाचा कालखंड जवळपास अंधार युगासारखा. कोणी म्हणतात तेरमध्ये प्रचंड मोठा पूर आला आणि तेर वाहून गेलं. कोणी म्हणतात तेरमध्ये भूकंप झाला. तर मला असं वाटतं की क्षेत्रपांबरोबरच्या लढाईमध्ये सातवाहनांनी व्यापारी दृष्ट्या अतिशय मोक्याचा असणारा आणि मौल्यवान असणारा प्रदेश गमावला आणि त्यांचं तेरकडे दुर्लक्ष झालं आणि त्या कालखंडापासून तेर विजनवासात गेलं आणि पुढच्या आलेल्या कालखंडामध्ये मागच्या कुठल्याच अवशेषांचा संदर्भ नंतरच्या राजवटींनी घेतला नाही किंवा त्याचं संरक्षण केलं नाही. त्यामुळे हळूहळू तेर हे एका प्रचंड अशा जागतिक शहरापासून नंतरच्या कालखंडामध्ये एक छोटं खेडेगाव म्हणून राहिलं. त्याचा असा प्रवास उलट्या दिशेने सुरू झाला. आणि हे जे बौद्ध स्तूप चैत्यग्रह आहे जिथे शहाबादी फरशीचा दगडाचा कोरलेला काय स्तूप होता. तर हा या स्तूपाच्या जागेवरती नंतरच्या काळामध्ये त्रिविक्रमाची मूर्ती ही राष्ट्रकूट कालखंडामध्ये बसवण्यात आली आणि आज ते मंदिर त्रिविक्रम मंदिर या नावाने ओळखलं जातं. जे तेरच्या ऐन मध्यामध्ये म्हणजे ते त्रिविक्रम मंदिर ही अशा ठिकाणची साईट आहे की जी अतिशय उंच आहे. परंतु आज घडीला गावाची जी ग्राउंड लेवल आहे किंवा जमिनीची पातळी जी आहे त्याच्यापासून 5 फूट खाली उतरून आपल्याला मग त्या मंदिराकडे जायला लागतं. म्हणजे एवढी ती जमिनीचा स्तर हा वरती गेलेला आहे. जे आता उत्तरेश्वर मंदिर म्हणून मी तुम्हाला याच्याबरोबरच दाखवलं, त्या उत्तरेश्वर मंदिराची ही चौकट जी आहे ही 9व्या शतकातली आणि ती लाकडी आहे आणि आजही सुरक्षित आहे.
9व्या शतकातली. म्हणजे हे जे लाकूड आहे, हे लाकडाचं आहे, हे काष्ठशिल्प आहे आणि हे आजपासून जवळपास 1100 वर्षापूर्वीच आहे. याच्यावरती सोन्याचा पत्रा आणि काही माणिक वगैरे बसवण्यासाठीची जागा आपल्याला दिसून येते. तर नंतरच्या कालखंडामध्ये हे सगळं पूर्णपणे चोरीला गेलं असावं किंवा काढून कोणी नेलं असावं. परंतु लाकडी शिल्प हे जे काष्ठशिल्प आहेत, दरवाजाची चौकट जी आहे उत्तरेश्वर मंदिराची, ती अशीच उचलून आता वस्तू संग्रहालयामध्ये आणून ठेवलेली आहे. तिच्यावरती ब्रह्मा, विष्णू, महेश, बौद्ध, वर्धमान सगळेच देवांची अ, मालिका कोरलेली आपल्याला पाहता येईल याच्यावर. सर्वच देव याच्यावरती आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि महावीर जैन आणि गौतम बुद्ध सुद्धा. तर या मंदिरामध्ये आज घडीला महादेवाची पिंड आहे. याला उत्तरेश्वर मंदिर म्हणतात. परंतु ही जी महादेवाची जी पिंड आहे, ती साधारणतः यादव कालखंडातली किंवा त्याच्यानंतरच्या 300 म्हणजे अगोदर चौकट होती आणि त्यानंतर 300-400 वर्षांनी ती महादेवाची पिंड ही साधारणतः त्याच्यामध्ये बसवण्यात आली असावी. मग आता हे मंदिर मूळ कुणाचं असेल असा एक विषय येतो. म्हणजे जसं तेरचं मागे सांगितलं की ते बौद्ध चैत्यग्रहाचं रूपांतर त्रिविक्रम मंदिरात केलं गेलं. हे मूळ मंदिर कोणाचं असेल असं जर आपल्याला समजा याच्याबद्दल जर अंदाज करायचा म्हटलं तर अंदाज आहे शेवटी. तर साधारणतः गणेशपट्टीवर जे देव असतात ते सगळे देव या मध्ये गर्भगृहात असणाऱ्या देवांच्या समोर गौण असतात किंवा सेवक देव असतात. म्हणजे मध्ये महादेवाची पिंड असेल तर गणेशपट्टीवर गणेश असतो. मध्ये विष्णुनारायणाची मूर्ती असेल तर गणेशपट्टीवर गरुडाचं चिन्ह असतं किंवा गरुड पुढे हात जोडून उभा असतो. तर इथे जे देव असतात ते देव या देवाच्या पेक्षा गौण समजले जातात. असा कुठला देव आहे जो यांच्या समोर आहे? तर या मंदिराच्या समोरील भागामध्ये एक राशीचक्र सापडलेलं आहे दगडी आणि याच मंदिराच्या समोरील भागात उत्खननामध्ये सूर्यदेवतेची एक प्रतिमा सापडली जिच्या पायामध्ये बूट आहे. म्हणजे बुटासारखं कोरीव काम केलेलं आहे. तसा अंदाज आहे की हे जे मंदिर आहे हे सूर्यनारायणाला अर्पित केलं असावं, ज्याच्या समोर सगळ्याच देवांना गौण स्थान दिले. आणि भारतीयांमध्ये सौरपूजक संप्रदायाची जे काय अवशेष शिल्लक राहिलेले त्याच्यामध्ये ते आता पूर्णपणे इतर संप्रदायामध्ये मिसळून गेले. म्हणजे आपल्याकडे मकर संक्रांत, रथसप्तमी हे जे 2 सण आहेत हे प्रामुख्याने सौर पूजक संप्रदायामधून आलेले आहेत असं म्हणतात. अर्थात ते कितपत योग्य काय मग मी अधिकारवाणी नाही सांगू शकणार. परंतु त्याचे इतके ते दुसऱ्या कारण कसं संस्कृती प्रवाही असते. एक डायनामिक असं कल्चरल डायनामिझम असतो की प्रवाह एका ठिकाणाहून असं नसतं की बटन दाबले की सातवाहन कालखंड सुरू झाला आणि बटन दाबले की चालुक्य सुरू झाला असं काहीच नाही. एकाच वेळी एका दिशेने जाणारी 2 वाहन वेगवेगळ्या वेगाने जात असतील तरी कुठल्या तरी एका बिंदूवरती ती एका समान पातळीवर असतात तसंच असतं. त्यामुळे आपण निश्चित असं समाजामध्ये कशा पद्धतीची घुसळण झाली असेल सांगता येत नाही. तर त्या कालखंडामध्ये कदाचित सौर पूजक लोकांनी हे मंदिर बांधलं असावं आणि त्यांनी त्या काष्ठशिल्पावरती या सौर देवतांना गौण स्थान देऊन या सर्वांपेक्षा सूर्यनारायण जो संपूर्ण विश्वामध्ये जीवनसृष्टीचा निर्माता आहे अशा अनुषंगाने त्यांनी मांडणी केली असावी असं आपल्याला म्हणता येईल. मी आता माझ्या या विवेचनाच्या शेवटच्या भागाकडे जातोय. त्याच्यामध्ये मी हे दाखवतोय तुम्हाला की हा एक हस्तिदंती प्रतिमा साधारणतः एक 5.5 ते 6 इंच उंचीची हस्तिदंती ही बाहुली आहे. जगप्रसिद्ध अशी बाहुली आहे. जगामध्ये एकमेव अशी बाहुली आहे. तेरला जे देश विदेशातून संशोधक येतात ते प्रामुख्याने या बाहुलीचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे बाहुली अभ्यासण्यासाठी बाहुली पाहण्यासाठी हे या बाहुलीचं विलोभनीय असं चित्र आपल्याला म्हणता येईल. आपल्याला दिसत असेल हे. या बाहुलीचं वैशिष्ट्य असं आहे
या बाहुलीच्या या भागामध्ये एक खोक आहे, म्हणजे एक छोटीशी त्याला अं, आट्या आट्या असलेलं हे आहे. म्हणजे कदाचित ही सुद्धा कशाची तरी मूठ असणार आहे. कशाची मूठ आहे माहित नाही. आरशाची असेल की आणखीन याच्या पुढे दुसरं काय असेल सांगता येत नाही. पण हास्यदंती ज्या काही वस्तू संग्रहालयामध्ये आहेत त्याच्यामध्ये प्रमुख ही वस्तू आहे. ही वस्तू आता अं, रामलिंगप्पा लामचुरे यांचे जे नातू आहेत, रेवणसिद्ध लामचुरे यांच्या संग्रहालयामध्ये ही वस्तू आपल्याला पाहायला मिळते. तेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये हास्यदंती फासे आहेत, डायसेस म्हणजे त्याला काय म्हणून आपण सोंगट्या खेळण्यासाठी जे असतात ते. त्याच्याबरोबर हास्यदंती अत्तराची कुपी आहे. हास्यदंती कज्जल शलाका आहेत. काजळ लावायच्या शलाका आहेत हास्यदंती. त्याचबरोबर हास्यदंती मण्याच्या माळा आहेत आणि हास्यदंती बांगड्या सुद्धा आहेत हास्यदंतापासून तयार केलेल्या. पण त्या मूर्तीचं खूप त्या बाहुलीचं खूप वैशिष्ट्य असं म्हणा, हे खूप चांगलं असं एक हास्यदंती शिल्प आहे. विलोभनीय असं आहे आणि याची उंची साधारणतः 6 इंच आहे. ते आपण इथं जर या मूर्तीकडे किंवा या शिल्पाकडे पाहिलं तर हिने आपला डावा हात जो आहे तो आपल्या कानाच्या पाळूला लावलेला आहे आणि उजवा हात जो आहे म्हणजे उजवा हात कानाच्या पाळूला लावलेला आहे आणि डावा हात डाव्या हाताने तिने सोगे उचललेत स्वतःच्या वस्त्राचे. तलम असं वस्त्र जे घातलेलं आहे त्याचं पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आणि हेही गाथा सप्तशतीमध्ये गाथा अशी आहे की प्रियकराला भेटण्यासाठी ती प्रेयसी जी आहे ती निघालेली आहे आणि जाताना ती पाणवठा ओलांडते आहे आणि पाणवठा ओलांडत असताना आपले धोत्राचे सोगे वस्त्राचे सोगे भिजू नये म्हणून तिने उचललेत आणि अचानक त्यावेळेस तिच्या प्रियकराने तिच्याकडे पाहिलं म्हणून ती लाजली आणि लाजून तिने आपल्या कानाच्या पाळूला हात लावलेला आहे. आता ही मूर्ती किंवा ही शिल्प जे आहे हे भारतीय कलाकाराचं आहे की पाश्चात्य रोमन कलाकाराचं आहे? कारण सातवाहनकालीन सर्वच शहरामध्ये रोमन कलाकारांची वस्ती होती असं प्लिनीच्या पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सीच्या यामध्ये म्हटलंय. टॉलेमीने म्हटलेलं आहे. या साहित्यकारांच्या पुस्तकात याचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात की काही रोमन कामगारांची कलाकारांची वस्ती सातवाहनकालीन शहरामध्ये होती. आता या बाहुलीचं वैशिष्ट्य असं आहे, मला असं वाटतं की ही बाहुली निश्चितपणे भारतीय कलाकारानं बनवली, त्याने कोरलेली आहे. आता हा माझा अंदाज आहे, परंतु मी असं का म्हणतोय की हे भारतीय कलाकारानं कोरलेली आहे म्हणून? त्याची 2-3 कारण आहेत जी मला सांगावीशी वाटतात. एक, या बाहुलीचे डोळे आहेत ना ते घारे आहेत. तुम्ही पाहू शकता. बाहुलीकडे पाहिल्यावर लक्षात येतं की ही घाऱ्या डोळ्याची तरुणी. ही तरुणी रोमन असू शकते, परंतु डोळ्यांचा घारेपणा हा भारतीयांसाठी नवखा होता. म्हणून त्या कलाकारानं तो मुद्दामून त्या मूर्तीमध्ये कोरला असा. अर्थात ही जर स्त्री भारतीय असती जी कोणी आहे तर तिचे घारे डोळे भारतीय कलाकारानं किंवा शिल्पकारानं कोरले नसते. किंवा रोमन कलाकाराला घारेपणा हा नाविन्यपूर्ण गोष्ट नाहीये. ही त्याच्या दैनंदिन जे समोर दिसतं त्यापैकीच असणारी सर्वसामान्य बाब आहे. त्यामुळं घारेपणा कोरणं हे त्यानंही शक्य नाहीये. त्यामुळं मला असा अंदाज वाटतो की ही जी शिल्प आहे हे भारतीय कलाकाराचं आहे आणि ही तरुणी मात्र जिचं शिल्प आहे ती तरुणी मात्र रोमन असण्याची शक्यता आहे. कारण ती घारे डोळ्याची त्याने आता हे कलाकाराचं स्किल एवढं जबरदस्त आहे की त्याने घारेपणा त्या हस्तिदंती मूर्तीमध्ये हस्तिदंती मूर्ती कोरत असताना त्याच्यामध्ये येईल असं त्यांनी ते कोरलेलं आहे. दुसरं कारण काय, ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा ही ही मूर्ती ही त्रिभंग पावित्र्यात उभी आहे. म्हणजे मस्तक, त्याच्यानंतरचं शरीर आणि कमरेपासूनचा भाग हे त्रिभंग पावित्र्य आहे. म्हणजे 3 प्रतलामध्ये शरीर आहे
आणि ती कमरेमध्ये तिने पूर्णपणे असं पाक दिलेला आहे आणि ती उभारलेली आहे. अजिंठ्यामध्ये हा त्या तिथे येतोच आहे मी. अजिंठ्यामध्ये पद्मपाणी नावाचं चित्र आहे. तर हा पद्मपाणी जो आहे अवलोकितेश्वर त्याचं नाव आहे. तर पद्मपाणी हा जेतवनामध्ये तथागत बुद्धांच्या प्रवचनासाठी जात होता आणि त्यावेळेस त्यांनी एका हत्तीला डोहात पडलेलं होतं. तिथून त्यांनी बाहेर काढलं म्हणून हत्तीने त्याच्या सेवा कार्याचं प्रतीक म्हणून त्याला पांढरं कमळ भेट दिलं आणि त्याने ते बुद्धांच्या चरणी अर्पण केलं. पण ते बुद्धांनी त्याला ते दिलं आणि म्हटलं तथागतांनी की हे तुझ्या सेवावर्तीचं प्रतीक म्हणून तुझ्याकडेच राहू दे. म्हणून पद्मपाणी हा तो पद्मपाणी म्हणजे कमळ घेतलेला तो पांढरं कमळाचं फुल घेऊन आला. तर ते हे अजरामर असं जे चित्र आहे वर्ल्ड हेरिटेज म्हणून अजिंठ्यामध्ये ते सुद्धा या त्रिभंग पावित्र्यात नव्हे तर भारतीय मूर्तीशास्त्रामधल्या अनेक मूर्ती ज्या आहेत त्या त्रिभंग पावित्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हम्पीमध्ये तुम्ही गेलात अनेक ठिकाणी तुम्ही किंवा अगदी मंदिराच्या वरती जे शिल्पकला कोरलेल्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्रिभंग पावित्र्य असतात. त्याच्यानंतर ही जी बाहुली आहे तिनं घातलेली आभूषणं जी आहेत तर या ठिकाणी भरगच्च बांगड्या आहेत तिला या हातामध्ये. हरप्पा संस्कृतीमध्ये जशा बांगड्या आहेत कोपरापर्यंतच्या तशा हिनं बांगड्या घातलेल्या आहेत या हातामध्ये. त्यानंतर तिचा असणारा तिची केशरचना जी आहे ती पूर्णपणे भारतीय आहे आणि वैशिष्ट्य असं की या प्रतिमेच्या डोक्यावरती राजस्थानी बायकांचं बिंदी असते ना, बिंदी हा एक अलंकार आहे. अशा अनेक मातीच्या किंवा बिंदी आहेत ते आपल्याला वस्तू संग्रहालयात पाहायला मिळतात. तशी बिंदी हिच्या डोक्यावरती आपल्याला दिसते. नव्हे तर तेरमध्ये सापडलेल्या अनेक जे काही बाहुल्या किंवा मूर्ती आहेत सातवाहनकालीन शाडूच्या वगैरे यांच्या डोक्यावरती बिंदी हा अलंकार आपल्याला दिसतो. पुतळ्याची माळ एक दिसते म्हणजे त्यावेळेस पासून आजपर्यंत पुतळ्याच्या माळीचा मोह हा भारतीयांना किंवा तेरच्या रहिवाशांना आपल्याला म्हणता येईल. पण आज तेरमध्ये पुतळ्याची माळ घालणारा कोणी आढळत नाही. नव्हे तर बिंदी हा जो बोर म्हणतात त्याला राजस्थानी भाषेमध्ये डॉक्टर मानसी पहाडे यांनी सांगितलंय. तर ही जी हा जो अलंकार आहे अशा अलंकार आणि तेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. तर ही अशी विलोभनीय अशी एक शिल्पकला म्हणता येईल. हे एक तेरचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. तेरच्या वस्तू संग्रहालयात या सर्व वस्तूंबरोबरच कौलारू आहे म्हणजे कवेलू आहे म्हणजे त्या काळात कौलारूची घरं होती. त्याचबरोबर अनेक उपयोगात येणारी छोटी मोठी भांडी आहेत. जसं मी तुम्हाला आता एक हे दाखवलं मगाशी पाटा आणि वरवंटा. त्याच पद्धतीने तेरच्या वस्तू संग्रहालयात अनेक रोमन पद्धतीची जाती आहेत. अनेक मातीची भांडी आहेत. आणि हे पाहता तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जे जे काही युटेन्सिल्स वापरल्या जायच्या भांडी वापरली जायची ती प्रामुख्याने एकतर ती अर्धनच असायची. अर्धनमध्ये परत ती आयदर स्टोनची असायची, दगडाची असायची किंवा मग माती भाजून केलेली असायची. तेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये एक वीट आढळते जी वीट पाण्यावर तरंगते. लोक असं म्हणतात की वीट गोरोबा कुंभार यांनी बनवलेली आहे. नव्हे तर गोरोबा कुंभार यांचे जेव्हा हात तुटले तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठल आणि रखुमाई जेव्हा कुंभाराच्या वेशामध्ये येऊन राहिले तेरमध्ये तेव्हा त्यांनी बनवलेल्या ज्या विटा आहेत त्या विटा त्या पाण्यावर तरंगतात. अर्थात हा त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे. परंतु मी आणि डॉक्टर राजेंद्र कुंभार जे एम.एन. रॉय इन्स्टिट्यूट सातारा इथे संशोधक आहेत त्यांनी या विटांचं आम्ही स्पेक्ट्रम काढला होता प्रयोगशाळेमध्ये. तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की विटामध्ये प्रामुख्याने ब्राण सापडतं, हस्क ज्याला म्हणतो आपण तांदळाचं म्हणजे साळीचं जे तूस असतं काय म्हणतात त्याला हस्क काय म्हणता येईल भुसकट. तर हे भुसकट जे आहे हे भुसकट ते त्या काळ्या मातीमध्ये कालवलं जायचं पूर्णपणे मिक्स केलं जायचं आणि वीट पहिल्यांदा अर्धी भाजून पुन्हा थंड केली जायची. ज्यामुळं त्या साळीचं ते पॅडीचं जे ते हस्क असतं त्या हस्कवरती सिलिक
सिलिकेट्स इन्क्रस्टेशन असतं. त्याच्यामुळे जेव्हा ते तापवलं जातं तेव्हा ते त्यातला SiO2 बाहेर पडतो आणि त्यातून बुडबुडे तयार होतात आणि मग ते बुडबुडे येऊन पृष्ठभागावर येऊन वरती म्हणजे त्या जाण्याच्या अगोदर त्याची त्याची भाजणी थांबवली जाते. भाजणी थांबवल्यामुळे काय होतं की एअर त्या बुडबुड्यांचं ट्रॅपिंग होतं. ट्रॅपिंग झाल्यामुळे आपसुकच ते वीट अर्धी कच्ची तशीच राहते. मग परत नंतर दुसऱ्यांदा भाजायची. ज्यामुळे वीट अधिक मजबूत होते, वजनानं हलकी होते आणि तिची घनता पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे ती पाण्यावर तरंगते. तर आम्ही हा प्रयोग आणि याच्याबद्दलचं संशोधन आम्ही हे केलं होतं आणि त्यातून असं लक्षात आलं की त्या काळातील लोकांना अधिकाधिक हलक्या विटा बनवण्याचं स्किल होतं. नव्हे तर रोमन लोकांची पॉटरी जी आहे ही अतिशय प्रगत अशी आहे आणि तशाच पद्धतीची पॉटरी तेरच्या परिसरामध्ये तत्कालीन कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उपयुक्त भांडी आहेत, मातीची भांडी आहेत, ती आढळतात. नव्हे तर तत्कालीन समाजामध्ये दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाकावर म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी, पाणी आणण्यासाठी, सगळ्या या वापरासाठी केवळ मातीची भांडी वापरली जायची आणि परत जड कामासाठी किंवा ज्या ठिकाणी वस्तू बारीक करायच्या आहेत, म्हणजे अन्न ज्या तुम्हाला बारीक करायचं अशा ठिकाणी तुम्हाला पाटा वरवंटा असेल, जाता असेल, असं याचा वापर केला जायचा. मला सांगायचं आहे की धातूचा वापर हा सर्वसामान्य नागरिकांमध्ये अतिशय कमी होता. अगदी 1960 कालखंडापर्यंत जर तुम्ही खेडेगावामध्ये जाऊन बघितलं तर बहुतांश घरातील वस्तू अगदी ह्या पूर्णपणे अर्धनच असायच्या आणि खूप कमी अशा प्रमाणामध्ये धातूच्या वस्तू आपल्याकडे पाहायला मिळायच्या. अगदी आपल्या देवघरातील देव सुद्धा जुन्या काळामध्ये टाक हे दगडी असायचे. नंतरच्या कालखंडामध्ये लोकांमध्ये जसा मध्ययुगीन कालखंडामध्ये उत्तर मध्ययुगीन म्हणू आपण या कालखंडामध्ये जसं मेटलर्जीचं शास्त्र विकसित झालं आणि धातूचा वापर समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला आणि उपलब्ध होऊ लागला. तसं आपले देव सुद्धा धातूचे झाले. तोपर्यंत आपण दगडांच्या देवांची पूजा करत होतो. तर आज मी तेरच्या वस्तू संग्रहातील असणाऱ्या वस्तू, तेथील मूर्ती याचा परिचय करून देण्याचं काम मी फक्त केलं. याच्यावरती अधिकारवाणीनं संशोधक असं मी काही मांडू शकत नाही. मला जे माझ्या निरीक्षणातून जे दिसलं त्यातून मी जे काही अंदाज व्यक्त केला तो आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. डॉक्टर सोनटक्के सर, त्याचबरोबर शिरसाट सर आणि महाविद्यालयाचे कला महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी आणि या व्याख्यानमालेचे आयोजक यांचे सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. आपल्याला कुणाला काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारा. नमस्कार. धन्यवाद सर. अत्यंत सुंदर असं विवेचन आपण केलं. अभ्यास असेल तर कुठलीही साधनांची कमतरता आड येत नाही, हे आज आपल्या व्याख्यानातून सिद्ध झालं. आजचं व्याख्यानाचं नियोजन करत असताना आपल्या समोर खरं तर लॅपटॉपची ऐनवेळी नादुरुस्ती, तो दुरुस्त होऊन न मिळणं आणि अशा अनेक अडचणी होत्या. पण आपल्याकडं अभ्यासाचा आवाका जो मोठा होता, त्या अभ्यासाच्या आवाक्याच्या आधारे आपण ते पार केलं आणि आज छान असं मांडणी केलीत. खरं तर अभ्यासाच्या माध्यमातूनच हे शक्य होतं. तुम्ही जरी स्वतःला अभ्यासक म्हणून घेत नसला तरी ते आपण अभ्यासक आहात हे आपल्या मांडणीतून निश्चितपणे पुढे येत आहे. काही प्रश्न घेऊयात सर. मानसी पहाडे मॅडमचा प्रश्न आहे. डॉक्टर मानसी पहाडे असं विचारतायत की मेगालिन पॉट्स जे आहेत त्याचा वापर कशासाठी व्हायचा? वापराबद्दल आता मी अनेक संशोधकांबरोबर चर्चा केली. मेगेरियन पॉट्स नेमकं कशासाठी वापरले जात असतील, तर हे त्यांनी असं म्हटलं की इमिटेशन आहे, फक्त आकर्षक अशा भांड्यांचं. मग जशी तेरमध्ये सापडलेली खेळणी खूप मोठ्या प्रमाणावर सापडलेली तेरमध्ये, तसे खेळण्यातील वस्तू म्हणूनच वापरल्या जात असाव्यात असंच अनेकांनी म्हटलं. तर मला सुद्धा हा प्रश्न पडला होता. तर आता तेरमध्ये जे मगाशी शाडूच्या प्रतिमा दाखवल्या मी, तर या प्रतिमा पूर्णपणे खेळणी आहेत या आणि याच्या खाली वाहन असणार आहे, म्हणजे याच्या बैठकीच्या ह्याच्यानुसार तर बघितलं तर, पण ते सापडत नाही. तर तेर मधला एक मोठा 400-450 वर्षाचा कालखंड जो आहे हा पूर्णपणे असा एकदम अंधार युगासारखा आहे.
तेव्हा खेळणी म्हणूनच वापरला असावा त्यांनी. तर तेवढ्या छोट्या भांड्यामध्ये थोडंच आपण पाणी साठवणार आहेत किंवा कुठल्या उपयोगाला आपण ते आणणार आहे. हा ओके तेरमध्ये सापडलेले एक दिवे आहेत बघा, दिवे. या दिव्यांचं मात्र उपयोग आणि ते खूप आकर्षक पद्धतीचे दिवे आहेत. ते तर मला ते माझ्याकडे तो त्याचा फोटो नाहीये. पंचदिव्यापेक्षा ते वेगळे दिवे आहेत. जेव्हा सापडले होते, तेव्हा ते आम्हाला असं वाटलं, की बाळाच्या गुटीला पाजायचं जे आहे, बोंडलं ज्याला म्हणतो आपण ते असेल. परंतु नंतर एका ठिकाणी काळसर अशी झाक असलेली सापडले 1-2. मग लक्षात आलं, की अरे नाही हे गुटी पाजायचं बोंडलं, दूध पाजायचं बोंडलं नाहीये हे. तर हे दिवा आहे म्हणून. असं होतं कधी पहिल्यांदा आपण पाहताना काहीतरी वेगळं असतं आणि ते समोर त्याचं दुसरंच काहीतरी स्पष्टीकरण येतं. मग पुढचा प्रश्न पाढे मॅडमचाच आहे, की पंचदिवा जो आपण दाखवला तो धातूचा आहे का दगडी आहे? नाही हा मातीचा आहे. ओके. मातीचा आहे तो. भाजलेला मातीचा आहे. तो काळपट रंगामध्ये असल्यामुळे आपल्याला असं वाटतं, की तो दगडी आहे की धातू आहे म्हणून. पण मातीचा आहे. ओके. त्यानंतर गार्गी योग आनंद मॅडमचा एक प्रश्न आहे. म्हणजे हं. इंग्लिशमधनं त्या विचारतायत, की गोरा कुंभारांचा जो कालखंड आहे, तो नेमका कोणता आहे? आणि मग तो कालखंड जर विचार करता ते भारतीय कुंभार आहेत की रोमन आहेत? असाही प्रश्न. त्या प्रश्न अंतर्गत उपप्रश्न त्या उपस्थित करतायत, की त्यांचा कालखंडाचा जर विचार केला, तर साधारणतः मध्ययुगीन कालखंडाच्या पार्श्वभूमीवरती ते येतात. तर असं जर असेल म्हणजे 1267 ते 1317 हा कालखंड त्यांनी सांगितलाय. तर हं. त्यांच्या संदर्भात विचार करता प्राचीन भारतीय आणि मध्ययुगीन भारतीय तेर ची जी मुळं आहेत, ती शोधत असताना त्यांचं का संदर्भ दिला जातो? या खूप चांगला महत्वाचा प्रश्न विचारला, की म्हणजे जसं देशामध्ये शिवाजी हे नाव आठवलं, की महाराष्ट्र आठवतं. तसं गोरोबा हे नाव म्हटलं, की तुम्हाला तेर आठवलंच पाहिजे. कारण तेवढं ते युनिक नाव आहे. कारण गोरोबा किंवा गोरा हे नाव दुसरीकडे कुठेही सापडत नाही. दॅट टू हे नाव जे आहे हे वर्णनिर्देशक आहे. गोरा हे नाव वर्णनिर्देशक आहे. जसं काळा हे नाव वर्णनिर्देशक आहे. वर्णनिर्देशक नाव केव्हा असतं, की त्या माणसाचं वैशिष्ट्य त्या वर्णावरून लक्षात येतं. तर जसं मगाशी मी म्हटलं, की घारेपणा हा जसा त्या मुलीचा विशेष होता. सर्वसामान्य बाब नव्हती त्या शिल्पकारासाठी. म्हणून त्याने तो कोरला. तेव्हा गोरा हे नाव हे अशा व्यक्तीला दिलं जाऊ शकतं, जेव्हा गोरेपणा समाजामध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, की रोमन लोकांची वस्ती ही तेरमध्ये किंवा सातवाहनकालीन शहरांमध्ये होती असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा हे अधिक संशोधक याच्यावरती बोलू शकतील. आता आज घडीला अशा पद्धतीनं बोलणं महाराष्ट्रामध्ये खूप अवघड गोष्ट आहे, की कुणाचा वंश आणि रेस कसे काय ह्याच्यावरती बोलणं. त्यामुळं कदाचित त्याच्यावरती अँथ्रोपॉलॉजिस्ट लोकांनी जर जास्त संशोधन केलं, तर त्यांना ते अधिक माहिती पण मला असं वाटतं, की अ, रोमन लोकांची जी काही कुंभाराची कला आहे, त्या कलेचा वारसा तत्कालीन सातवाहनकालीन शहरामध्ये प्रामुख्याने अनेक ठिकाणी प्रसारित झाला होता आणि या रोमन लोकांकडून भारतीयांची कुंभार कला होती. आणि त्याचबरोबर रोमन लोकांची जी काही कुंभार कला आहे, या दोन्हींच्या मिक्सचर मधून आजकालची भारतीयांची कारण त्यांचं फिनिशिंग प्रचंड चांगलं होतं. आजकालची कुंभार कला अस्तित्वात आली असावी आणि त्यांना त्या अनुषंगाने अ, अ, गोरा हे नामविधान त्या गोरेपणामुळे कदाचित दिलं असेल किंवा असे असेल की ज्या पद्धतीनं गोरे लोक कुंभार काम कला करतात तशा पद्धतीची कला गोरोबा काकांची असेल आणि मग हा तर गोऱ्या लोकांसारखेच कुंभार काम ह्याचंही उत्तम आहे म्हणून आपण याला तसं म्हणूया असे असेल. म्हणजे आपण निश्चितपणे आज घडीला काही सांगू शकत नाही. कारण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. अन्नाच्या शोधात माणूस जगभर फिरलेला आहे. त्यामुळे कोण कुठे जाऊन कुठला ऐतिहसिक झाला अ, याला काहीच आपण सांगू शकत नाही. तर कदाचित तसं असेल, की ते रोमन लोकांचा प्रभाव असेल किंवा आणखीन काय असू शकेल. म्हणजे मला काय म्हणायचं समजलं असेल तुम्हाला. आवाज येत नाहीये.
धन्यवाद सर. खरं तर इतिहासाची सर्वव्यापी मांडणी आपल्या माध्यमातून व्यक्त होते. इतिहासाच्या सर्व घटना घटक हे कालखंडनिहाय वेगळे वाटत असले तरी परस्परांशी कसे जोडले असावेत याचे एक उदाहरण आपण मांडण्याचा प्रयत्न केला. मानसी पहाडे मॅडम यांचा आणखी एक छोटा प्रश्न आहे की आपण जी मूठ दाखवलीत ती कोणत्या कालखंडातली असावीत साधारण कालखंडात? सातवाहनकालीन. आणि शांती गीते मॅडमचा प्रश्न आहे की त्रिविक्रम मंदिर आपण ज्याचा उल्लेख केला की पूर्वी ते बौद्ध स्तूप होते, त्या संदर्भानं काही लेखी पुरावे उपलब्ध झाले आहेत का? ग्रांथिक संदर्भ मिळतात का? नाही, लेखी पुरावे म्हणतात डॉक्टर S.B. देव असेल, डगलस बॅरेट असेल, फ्लीट असेल, हेनरी कझिन्सी आणि द बर्गेसन फर्ग्युसन यांचं द केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया याच्यामधल्या काही भागामध्ये म्हणजे काय केलंय त्यांनी की मुळात धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जे आहे त्याचं जुन्या काळातील नाव हे धाराशिव असतं. काही जण म्हणतात की जैन ग्रंथामध्ये तेरचा उल्लेख तेरापूर असा केलेला आहे आणि तेरापूरच्या जैन लेणी असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे काय की उस्मानाबादला ज्या लेणी आहेत त्या उस्मानाबादच्या नसून त्या तेरापूरच्या लेणी आहेत असं जैन मुनी कनकामर जो 11व्या शतकात होऊन गेला त्याने तेरला राज्य करीत असलेल्या एका करकंड राजाचं करकंड चरयू नावाचं चरित्र लिहिलंय आणि त्या ग्रंथामध्ये त्याने असं म्हटलंय की शिव नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याने ते लेणं खोदलं आणि तिथे धारा निर्माण झाली म्हणून धाराशिव नाव पडलं. तर मी हे का सांगतोय त्याचं कारण असं की त्या लेण्यांचा उल्लेख तेरापूरच्या लेणी असं केला आणि बर्गसन फर्ग्युसननं तेर बौद्ध धर्माचं हे म्हणून सांगितलं. त्यांनी धाराशिव लेणी सुद्धा बौद्ध लेणी आहेत असंच म्हटलेलं आहे. आणि त्रिविक्रम मंदिर जे आहे ते शैलग्रहा व्यतिरिक्त असणार म्हणजे दगडा व्यतिरिक्त असणारं जे काही चैत्यग्रह आहे ते चैत्यग्रह जर कसं पाहायचं असेल तर ते फक्त त्रिविक्रम मंदिर या प्रकारचं जे मंदिर आहे किंवा हे म्हणता येईल आणखी शिल्प वास्तू जी आहे ती चेजरला इथे आहे आंध्र प्रदेशामध्ये. अगदी गजपृष्ठाकार त्याचं छत आहे आणि त्याला गवाक्ष आहे जो चैत्य गवाक्षाला असतो तो आज त्या ठिकाणी मारुती बसवलेला होता. मारुतीची प्रतिमा बसवली जातात. त्या संपूर्ण विटाच्या बांधकामामध्ये दगडाचा मारुती बसवण्याचं काहीच कारण नाही करत. आता आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हे आणि चैत्यग्रहाची जशी रचना असते आता आपण कारल्याचं जे चैत्यग्रह आहे ते शैलग्रह आहे तर त्या ठिकाणी दगडामध्ये कोरलेलं आहे त्याची रचना आणि याची रचना सेमच आहे फक्त हे विटातलं आहे ते दगडामधलं आहे. आणि या सगळ्या संशोधकांनी ते मांडलेलं आहे की एका कालखंडापर्यंत ते बौद्ध स्तूप बौद्ध चैत्यग्रह म्हणून अस्तित्वात होतं आणि त्यानंतर त्या कालखंडामध्ये त्याचं त्रिविक्रम मंदिरामध्ये रूपांतर. अर्थात यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. जगभरामध्ये सांस्कृतिक संघर्षामध्ये अशा गोष्टी होत असतात. म्हणजे कधी काळी म्हणजे माझं असं मत आहे म्हणजे कदाचित हे किती की धर्मस्थळाच्या जागा बदलत नाहीत त्या कायमस्वरूपी त्याच असतात. माणसं धर्मस्थळी माणसं जात नसतात तर माणसं जिथं जमा होत असतात तिथं धर्मस्थळ निर्माण होत असतात. त्यामुळे पूर्वी जिथं लोक गोळा होत असतात त्याच ठिकाणी परत दुसरं मंदिर बांधलं जातं. आज सुद्धा एकविरा देवस्थान जर आपण बघितलं तर ते पूर्वी बौद्ध आहे त्या ठिकाणी एकविरा देवस्थान म्हणजे देवांना सुद्धा गर्दीच्या ठिकाणी जायला आवडतं. त्यांना सोशल डिस्टन्सिंग नको असतं कधी. धन्यवाद सर. खर तर पुन्हा आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना पुरातत्वीय पुराव्यांचा महत्व अधोरेखित केलं खऱ्या अर्थानं. त्यानंतर हस्तिदंती बाहुलीच्या संदर्भातले प्रश्न मी क्विट करतोय कारण त्याच्यावर आपण खूप छान सविस्तर विवेचन केलं त्याची उत्तरही आपल्याला असेल मिळाली. एखादा प्रश्न तर घ्या कारण त्याच्याबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न असतात. हो मग त्यात त्यांना विचारायचं की पुन्हा बाहुली परदेशी की भारतीय पुन्हा तोच तुम्ही सांगून झालेले. आणि आदित्य फडके सरांचा जे काही प्रश्न आहे ते त्यामध्ये 2 प्रश्न त्यांचे महत्वपूर्ण आहेत की सत्यपुरी महात्म्य या संग्रहालयातील आणि मूर्ती म्हणजे तेरच्या संग्रहालयातील मूर्ती आणि सत्यपुरी महात्मा यांचा एकमेकांशी काय संबंध जोडता येईल का जोडला जातो का? आता पहा कसं असतं की जेव्हा एखादं शहर एका कालखंडामध्ये अतिशय उच्च अशा सांस्कृतिक विकसनशील अवस्थेमध्ये पोहोचलं ना की त्या शहराचं स्वतःचं स्थळ पुराण तयार होतं. तिथलं त्या शहराची स्वतःची एक स्टोरी तयार होते. तसं प्रतिष्ठानमध्ये आहे तशी सत्य तेर मध्ये आहे. कहाणी अशी आहे की तेर हे काशी होणार होतं म्हणून बघा म्हणजे
आता हे आख्यायिका आहे. आपण अं, लोकांच्या मनातील श्रद्धेला धक्का नाही पोहोचू शकत, पण तिला श्रद्धा म्हणून आपण समजून घेऊ शकतो. परंतु वस्तुस्थिती वेगळी असते. तर पुरी ग्रंथानुसार तेर हे पूर्वी काशी होणार होतं, परंतु एक शिवलिंग त्या ठिकाणी काहीतरी कमी पडलं 151 शिवलिंगापैकी, आणि म्हणून ते काशी न होता ते तेर झालं आणि त्याबद्दल ती नगरी पालथी घातली. तर सत्यपूर हे जे नाव आहे तेरचं, हे नाव कुठेही ऐतिहासिक दस्तावेजात सापडत नाही. हे फक्त पुस्तकी नाव आहे तेरचं. आणि सत्यपूर हे स्थळपुराण आहे, आणि ते स्थळपुराणाचा जो काही कालखंड आहे त्याच्यामध्ये त्यांनी, म्हणजे मी माझ्या पुस्तकात ते नमूद केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की पद्मपुराणाचा भाग आहे असं म्हटलंय. आता अनेकांना आपण एखादं पुराण तयार केलं की ते कुठल्या तरी पुराणाचा भाग असं सांगावं लागतं, कारण तोपर्यंत त्याला काय म्हणतात, त्याला ते आपल्याकडे असतं ना की ती फ्रँचायझी म्हणा का काय, ते अक्रेडिशन मिळणं ते असतं ना, की मी यांचा भाग आहे म्हणून सांगितलं की मग व्हॅलिडिटी तयार होते. तर तसा तो प्रकार असेल तो. तर त्यांनी असं म्हटलंय पद्मपुराणाचा भाग आहे. कृष्ण व्यास याचा पुत्र केशव व्यास यांनी ते रचलं आहे. याचा रचना काळ पहा तुम्ही. शके 1669 ईश्वर नाम संवत्सरे आषाढ वद्य द्वितीय संपूर्ण असतो असा आहे. म्हणजे हा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो 1758 साली लिहिलाय. 1758 साली, म्हणजे किती वर्षापूर्वीचा पहा आपल्या आजच्यापासूनचा. आता याला ऐतिहासिक असं काही या सत्यपूरला नाव नाही, परंतु या ग्रंथामध्ये जे लिहिलंय ते म्हणजे आत्मप्रौढी आहे. तेरकरांची आत्मप्रौढी स्वतःची ती अशी आहे की द्वापारा कणकपुरी सिद्धाश्रम कलियुगी सत्यपुरी महात्मामध्ये, म्हणजे आम्ही द्वापारामध्ये कनकपुरी होतो आणि सिद्धाश्रमामध्ये कलियुगामध्ये सिद्धाश्रम नावानं ओळखली जाते. आणि त्याचबरोबर एकनाथ महाराजांच्या अभंगात सुद्धा याचा उल्लेख त्यांनी त्याच्यावरून घेतलेला असा होते, कारण त्याच्या अगोदरचे एकनाथ महाराजांचे अभंग आहेत. त्यांनी असं म्हटलं की सत्यपुरी ऐशी म्हणते तेरेशी हरिभक्त राशी कुंभार गोरा. तर या संत वाङ्मयातील लोकांनी जे काही सत्यपूर हे नाव तेरचं त्यांनी प्रचलित केलं, त्याचं त्यामुळे सत्यपूर नावाचा हे स्थळपुराण त्यांनी लिहिलं असावं असं माझं मत आहे. आणि वारकरी संप्रदायानं सत्यपुरी हे का नाव दिलं असावं असं मला असं वाटतं. त्याचं कारण म्हणजे सहजाचा प्रश्न आहे, पण उत्तर देताना मी सांगतो की गोरोबा काका हे संत, त्या कालखंडातील सगळ्यात वयाने ज्येष्ठ असणारा जर वारकरी संत कुठला असेल तर ते गोरोबा काका आहेत. म्हणजे गोरोबा काका हे ज्ञानेश्वरांपेक्षा तर मोठे आहेतच, शिवाय तत्कालीन नामदेवांपेक्षा सुद्धा ते मोठे. त्यांच्या म्हणजे नामदेव हे कालखंड अगोदरचा आहे. हा त्यांचा अगोदरचा कालखंड आहे. म्हणजे नामदेवांचे गुरु म्हणजे विसोबा खेचर. तर बहुधा हे त्या कालखंडातील विसोबा खेचर आणि गोरोबा काका हे ते एका समकालीन असू शकतील कदाचित, त्याच्याबद्दल संशोधक मांडतील. परंतु काका जेव्हा त्यांना सर्व म्हणतात तेव्हा ते वडीलकीच्या नात्याचे आहेत, वडील धारकीचे आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक. आणि दुसरं असं की वारकरी संप्रदायाला जो प्रचार आणि प्रसार होण्यासाठी गोरोबा काकांचं कुंभार असणं हे खूप सोयीचं गेलं असावं, कारण त्या काळामध्ये असा कुठलाच समाज नाही ज्याच्याशी या समाजाचा संबंध पडत नाही. कुंभाराचे जे काय त्यांनी बनवलेले उत्पादनं जे आहेत ती समाजातील सर्व लोकांना उपयोगी पडतात. उपयोगाला पडत नाही असं कुठलंच नाही. त्यामुळे त्याचा प्रचार प्रसार व्हायला त्यांना कदाचित समाजामध्ये हे झाले असावे. तर मला जे तुम्ही प्रश्न विचारला सत्यपुरी बद्दलचा, तर त्याचा ऐतिहासिक दाखला कुठेही नाहीये. चालेल सर, काय हरकत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न फडके सरांचाच आहे. आदित्य फडके सर विचारतात की तेर हे मातृउपासक केंद्र होतं, तिथे मिळालेल्या लज्जा गौरीच्या टाकामध्ये कळतं. तर त्याचे अनेक आणखी काही संग्रहामध्ये आपल्या वस्तू अशा काही दिसतात का की त्याला समांतर निष्कर्ष निघू शकतील, त्याचे संदर्भ मिळतील? तेरच्या वस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला जवळपास 6 ते 7 शहाबादी खडकाच्या लज्जा गौरी शिल्प आहेत, प्रतिमा आहे. राजन ढेरेंनी याच्यावरती मांडणी केली. त्यांच्या लज्जा गौरी या पुस्तकामध्ये त्यांनी राजन ढेरेंनी याच्यावरती विस्तृतपणे लिहिलेलं आहे. तर अशा लज्जा गौरी प्रतिमाचा जो कालखंड आहे हा असं म्हटलंय की हे अगदी
प्राचीन काळामध्ये म्हणजे अगदी बौद्ध पूर्व कालखंडामध्ये असणारा जो काही लोकदेवतांचा म्हणजे मात्र पूजकांचा जो काही पंथ आहे याचा कालखंड हा बौद्ध पूर्व कालखंडामध्ये म्हटलेला आहे. काही जणांनी असं म्हटलंय की बौद्ध कालखंड आणि हा कालखंड एकाच वेळी होता. म्हणजे जेवढे जेवढे म्हणजे बौद्ध संप्रदाय यांचा प्रचार आणि प्रसार होत असताना हिंदू म्हणजे तत्कालीन वैदिक धर्मातील वैश्य लोक जे होते यांनी मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारला. त्याचबरोबर काही अवैदिक काही जे काही समूह होते त्यांनी स्वीकारला. त्याच्यामध्ये काही नागदेवता म्हणजे नागपूजक लोक असतील यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तसा मातृपूजक लोकांनी पुन्हा नंतर बौद्ध धर्म स्वीकारलाय. पण लज्जागौरी शिवाय या वस्तू संग्रहालयामध्ये मातृपूजेचा प्रतीक असणाऱ्या दुसऱ्या कुठल्या वस्तू आढळून येत नाहीत. हा एक वेगळी गोष्ट आढळून येते जी मी आवर्जून सांगेन. लज्जागौरी प्रतिमा या जशा शहाबादी फरशीच्या आहेत तशाच मातीच्या सुद्धा आहेत, म्हणजे भाजलेल्या मातीच्या सुद्धा आहेत. त्याचबरोबर एक अर्चना कुंड आहे, वोटिव्ह टँक आहे. याच्यामध्ये म्हणजे एका कुंडाची पूजा करायच्या, एका कुंडाचं प्ररूप करायचं आणि त्या कुंडाचे पूजन केलं जायचं. अशा पद्धतीचं वोटिव्ह टँक त्या ठिकाणी आहे. एक गोष्ट सांगता येईल की तेरमध्ये मातृपूजक संप्रदायांचा मोठा त्या काळामध्ये प्रचलित होता आणि त्याचे काही अवशेष म्हणून ह्या प्रतिमा आपल्याला आढळून येतात. याशिवाय दुसरे असे काही अवशेष त्या ठिकाणी आढळून येतात. त्यानंतर या संग्रहालयामध्ये जे टेराकोटाचे चेहऱ्यांचे लहान भाग आहेत त्याची केशरचना थोडी वेगळी वाटते. त्यावर माहिती आणखी काही पुढे आलेली आहे का? हो, बरोबर आहे. प्रत्येकाची केशरचना वेगळी आहे, पण तरीही याच्यावरती जसा असा एक तुरा आढळतो ना तसा सगळ्या प्रतिमांवरती हा आहे, याच्यावरती सुद्धा आढळतो. परंतु एकसारखी केशरचना असणारे जास्त आहेत. वेगळी केशरचना असणाऱ्या जे काही मूर्ती आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे. ओके सर. आणि एक प्रश्न असा आहे की तिथलं शहरीकरण किंवा लोकसंख्या या अनुषंगानं डॉक्टर प्रशांत देशमुख सरांना विचार आहे की हाऊ मच हिस्टॉरिकल डेमोग्राफी पॉप्युलेशन ऑफ तेर ड्युरिंग सातवाहना पिरियड, म्हणजे सातवाहन काळात साधारणतः कितपत लोकसंख्या असावी, तिथली डेमोग्राफी काय असावी आणि त्याचा काय अंदाज लावण्याची काय आपल्याला संधी आहेत का उपलब्ध साधनांवरून? नाही, एक तर आता पाहता येईल आपल्याला की तेरचा परीघ किती होता. एक म्हणजे कुठल्या ठिकाणी असावी लोकसंख्या काढायचं आहे, साधारणतः जे काही संख्याशास्त्रामधलं जे काय हे असेल त्याचा अंदाज असतो की साधारणतः एका शहराचा विस्तार किती आहे हा पाहायला पाहिजे. तर तेर मध्ये असं म्हटलं होतं टॉलेमीने की सातवाहनकालीन शहरांना लाकडी तटबंदी आहे. तर अशी तटबंदी ही गावाच्या बाहेर गावाच्या नरसोबा तेरला 3 वेस आहेत. एक वेस आहे ते हिंगळज वेस म्हणतात. हिंगळज वेस म्हणजे हिंगळजवाडीकडे असणारी वेस, तिथे हिंगळज मातेचं मंदिर आहे. त्या मंदिराकडची वेस हिंगळज वेस. दुसरी वेस जी आहे तिला पानभर वेस म्हणतात. पानभर वेस म्हणजे ही वेस जी आहे ती नदीमध्ये आहे. तेरणा नदीच्या फ्रंटेज आहे तिला, तेरणा नदीच्या काठाची. म्हणजे तो काय म्हणतात त्याला, पायऱ्या आहेत त्या केलेल्या, घाट आहे घाट. तिसरी वेस आहे नरसोबाची. नरसोबाची वेस आहे. तर ते नरसोबा मंदिर गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याच्या अलीकडे म्हणजे गाव संपल्यावर जवळपास एक 300 ते 400 मीटर अंतरावरती लाकडी तटबंदी सापडली. याचा अर्थ ते गावाची सीमा असणार आहे. आणि जी वेस म्हणतो आपण त्यापासून, त्या वेसीपासून इकडलं जे अंतर आहे साधारणतः 1 ते 1.25 किलोमीटर आहे. म्हणजे तेर हे गाव पूर्व पश्चिम 1 किलोमीटर असं असणार आहे जुन्या काळात. आता त्या अनुषंगाने जर आपण म्हटलं की एका समजा 1 स्क्वेअर मीटर मध्ये एक व्यक्ती वगैरे जरी आपण असं म्हटलं तर जास्त लोकसंख्या नसेल असं मला वाटतं. एक त्या काळात सुद्धा त्या काळात तत्कालीन लोकसंख्येचा विचार करता एक 15,000-20,000च्या आसपास असेल असं वाटतं मला. काय अंदाज नाही त्याचा एकदम असं.
कारण आपण आता जर बघितलं तर जुन्या काळामध्ये लोकसंख्या खूप कमी होती. म्हणजे ते आपल्या समोर जुन्या काळातील लोकसंख्येचे त्या 18 अक्षौहिणी सैन्यापासूनचे संदर्भ असतात. त्याच्यामुळे ते आपल्याला जुन्या काळामध्ये खूप लोकसंख्या होती जगामध्ये असं वाटत राहतं. पण ऍक्च्युली तसं नाही असं माझं मत. चालेल चालेल सर, मी खूप तुम्हाला खूप परीख सांगितला त्याच्या आधारावरती तुम्ही लोकसंख्याचा अंदाज बांधू शकता का? ओके ओके, धन्यवाद सर. आपल्याकडे उपलब्ध साधनांच्या नुसार जे शक्य आहे निश्चितपणे ती गोष्ट करायला हवी आणि त्या साधनांच्या मर्यादेमध्ये अभ्यास करत असताना आपण आपलं मत मांडलं ही अत्यंत महत्वाची बाब होती. आणि ह्या अनुषंगानं विवेचन करत असताना आपलं विवेचन, आपला अभ्यास हा निश्चितपणे महत्वपूर्ण ठरला. आणि मी यानंतर विजय सरडे सरांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे. हा सर, नमस्कार. हा सर, बोला. नमस्कार. ऍक्च्युली सुरुवातीला BSc, त्यानंतर LLB, त्यानंतर MA, तेही पॉलिटिकल सायन्स. आणि आज आपण अगदी मी निरीक्षणावरून अंदाज मांडलाय वगैरे वगैरे असं म्हणत असताना इतिहासावर अधिकारवाणीनं बोलत आहात, म्हणजे याला हरहुन्नरी व्यक्तिमत्वच म्हणावं लागेल. आणि असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज खरोखरच आम्हाला मिळालं. वास्तू संग्रहालयाचा उपयोग केवळ जुन्या वस्तू एका ठिकाणी जमा करून ठेवून टाकाव्यात इतक्या पुरत्या मर्यादित नाही आहेत. तर त्या वास्तू संग्रहालयातून आम्हाला समाज जीवन, त्या कालखंड हा आम्हाला कसा मिळू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक 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 करत उलगडत गेलात. आता फक्त त्या वेळेच्या आत जर लॅपटॉप मिळाला असता तर खूपच छान अजून झालं असतं. पण त्याची कमी मात्र आपण निर्माण होऊ दिली नाही आहे. हे आपल्या बोलण्याचे खास वैशिष्ट्य होतं. ग्रीक आणि तुमच्या रोम पर्यंत असलेला व्यापार स्पष्ट करत करत ती जी एक मूठ आपण दाखवली, ज्याच्यावर बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था कोरलेली होती, ती खरोखरच अप्रतिम अशी ती होती. त्यातल्या त्यात पुन्हा कथेचा अन्वयार्थ आपण जो लावला की त्याच्यामध्ये व्यापारी आणि ठेवीच्या संदर्भानं, तोही खूप सूचक अर्थ आपण सांगितला. व्यापारी वस्तूंची एक संपूर्ण यादी आपल्याकडून आज आम्हाला ऐकायला मिळाली. जसं तेर नष्ट झालं तसं पैठण नष्ट झालं. होट्टल सुद्धा उपराजधानीचं ठिकाण होतं असं म्हणतात आणि आज तिथली लोकवस्ती खूपच कमी आहे. आणि असं होतं, व्यापाराचा नाश झाला की तिथली लोकवस्ती निघून जाते आणि आपण अंदाज नाही बांधू शकत की एकंदरीत तिथं लोकवस्ती किती असेल. हे खूप सुंदर विवेचन आपण केलं. एक छोटीशी सूचना मी आपल्याला करू इच्छितो. एक छोटीशी माहिती आपल्याला देऊ इच्छितो की त्या गजपट्टीवर किंवा त्या गर्भगृहाच्या त्या ललाट बिंबावर जी मूर्ती आहे त्याच मूर्तीवरून मधली देवता ओळखणं हे तितकं सहज नाही आहे. कारण अनेक ठिकाणी गजलक्ष्मी, म्हणजे चालुक्यांच्या काळामध्ये केवळ गजलक्ष्मीच करायची, पण ती सगळी शिवमंदिर असायची. आणि दक्षिणेतले असे अनेक मंदिर आहेत की जिथं वराह आहे. आता ते वराह असण्याच्या पाठीमागचं मध्ययुगातलं एक वेगळं कारण आहे की साधारणतः जे परकीय आक्रमण होत होते ती ते वराहापासून लांब राहायची आणि मग मंदिर वाचावं म्हणून सरळ सरळ वराहाची मूर्ती तिथं गजपट्टीवर किंवा त्या ललाट बिंबावर कोरली जायची. त्यामुळं याच अंदाजानं आपण हेच होतं असं नाही म्हणू शकत. याच्यावर बराचसा आमचा खल चालू आहे. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर खूप अभ्यास चालू आहे. काल परवा आयादी सूत्राच्या माध्यमानं जे व्याख्यान झालं होतं तेव्हाही मी विचारलं होतं की एखादं मंदिर जर कुणाचं होतं असं ओळखायचं असेल तर काय करावं. तर त्यांनी आयादी सूत्रातून त्या देवतेची रास काढायची आणि कोणत्या देवतेसोबत ते जोडू शकतं त्याच्यावरून ते मंदिर कुणाचं आहे हे आपल्याला ठरवता येतं. म्हणजे अनेक मत आपल्यासमोर आजकाल यायला लागलेली आहेत आणि या सगळ्यातून काहीतरी एक निश्चित अंदाज बाहेर येऊ शकेल अशी आशा आहे. ज्या तरंगत्या विटांच्या संदर्भामध्ये आपण बोललात, त्या नांदेडच्या किल्ल्यामध्येही तरंगत्या विटा होत्या. मी MA ला असताना डॉक्टर प्रभाकर देव सरांनी आम्हाला तिथे नेऊन दाखवलं होतं. त्या आहेत असं आपण म्हणतो, पण कदाचित आता होते असं म्हणावं लागेल. कारण ऐतिहासिक वस्तू आम्ही कशा नष्ट करून टाकतो हे काही नव्यानं सांगायला नको आहे. आणि आपण आज जे वस्तू संग्रहालयाच्या संदर्भानं बोललात हे खरोखरच एक प्रेरणादायी होतं की आपण आपल्या गावात एक छोटंसं वस्तू संग्रहालय सहज निर्माण करू शकतो. गावामध्ये असलेली सतीशिला असतील, विरगलं असतील किंवा इतर छोट्या छोट्या सापडणाऱ्या वस्तू असतील, त्या सगळ्याच आपण जमा करून ठेवल्या एक छानसं संग्रहालय होऊ शकतं आणि त्या संग्रहालयातून एक इतिहास आम्हाला कळू शकतो. हा एक संदेश जो आपल्याकडून आम्हाला मिळाला तो खरोखरच सर्व भारतीयांसाठी उपयुक्त आहे असं मला म्हणावंसं वाटतं. आपण आमच्या विनंतीला मान देऊन लगेच होकार दिलात आणि खूप सुंदर विवेचन आमच्या समोर सादर केलं. त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आजचं हे 26वं पुष्प याचं मी लोकार्पण झालं असं घोषित करून आजचा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतोय. खूप खूप आपले आभार. धन्यवाद. खूप आभारी आहे आपले. धन्यवाद सर. धन्यवाद.